इतर कुठल्याही व्यक्तीकडे अट्रॅक्ट होणं योग्य आहे की अयोग्य आहे? मला ॲट अ टाइम 4 लोकांवर प्रेम होऊ शकतं रे ओम, पण मी माझ्याकडे एक डायमंड आहे आणि मी त्याला कमिटेड आहे. तर सॉरी बॉस, हो गया अट्रॅक्शन. आय हॅव दॅट कंट्रोल ऑन माय ॲक्शन्स. एक माणूस तुमच्या सगळ्या नीड सॅटिस्फाय नाही करू शकणार. तो एकाच वेळेला सुपरमॅन आणि शाहरुख खान नाही असू शकत. आतापर्यंत काही झालं नाहीये ना. झालं नाहीये म्हणजे सेक्स झालेला नाही, बाकी काही नाही. आमचं बाकी बोलणं बिळणं चाललेलं, पण अजून काही झालं नाही आमचं. म्हणजे चीटिंग नाही का? सेक्स इज व्हॅल्यू सिस्टीम, सेक्स इज बिलीफ सिस्टीम. कृती वगैरे तर ती नंतरची आहे. जर तिथं प्रेमाचीच कमतरता असेल, आप हर किसी को शक के नजर से देखोगे फिर, और फिर जब तुम शक के नजर से ही देख रहे हो, मग समोरच्याला वाटतं तसंही हिला डाऊट वाटतंय. हे बोलायच्या गोष्टी असतात रे. वाहून गेलो, पाय घसरला. मग त्या नदीत बाकी नाही वाहिले, तुम्हीच एकटे वाहून गेले. तुझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून मी बाहेर तोंड मारलं. माझी काहीच चूक नाही. मला घरी जेवायला मिळत नव्हतं म्हणून मी बाहेर जेवायला गेलो. तुम्हाला आहे थोडे इमोशन्सवर कंट्रोल. तुम्ही खूप डेडिकेटेडली एका व्यक्तीवर प्रेम केलं, रिअली अप्रिशिएबल. पण एखाद्याकडनं झाली रे चूक, मग आता त्याला काय फाशी द्यायची आहे? सांगितल्याने त्या क्राईमचा लेवल कमी होतो. चीटिंगची कारणं काय? माणसं चीट का करतात? तुम्हाला कळलंय की नाही जमत आहे, हाऊ टू रिस्टार्ट कसं करायचं. स्पेशली इन माय कपल कोचिंग केसेस, फिमेल्स हू आर नॉट सॅटिस्फाईड त्यांच्या हजबंड्स पासून इमोशनल, त्यांना त्यांचा नवरा खूप आवडतो, पण हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुक्त शो म्हणजेच त्याच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा विषय खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे या अर्थी, कारण आपण आजूबाजूला रोज त्याच्याबद्दल कुठेतरी ऐकत असतो. गॉसिपमध्ये त्याच्याबद्दल बोललं जात असतं. सोशल मीडियावरती वेगवेगळे कोट्स आपल्याला दिसत असतात. आजचा विषय आहे चीटिंग, ज्याला आपण मराठीमध्ये धोका, दगाफटका, फसवणूक अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ओळखतो. आणि खरं तर रिलेशनशिपमधली चीटिंग ही खूप नाजूक गोष्ट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा आपण सदम्यात असताना बघतो, लोकांना झालेला त्रास बघतो, त्याच्या वेगवेगळ्या बाजू असतात. आणि नक्की चीटिंग म्हणजे काय? ती इमोशनल असते का? ती सेक्शुअल असते का? ती फिजिकल असते का? त्याचे वेगवेगळे आयाम समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा चीटिंग म्हणतो त्यातनं बाहेर पडताना एखाद्या व्यक्तीला काय त्रास होतो आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करायला आपल्या खूप फेवरेट गेस्ट आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सबिहा इनामदार आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि खरं तर विषय आजचा नाजूक आहे, पण डॉक्टर सबिहा आहेत म्हटल्यावरती तो एक कम्फर्ट असतो. या विषयावरती आपण अगदी दिलखुलासपणे बोलू शकतो. आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू दिस कॉन्व्हर्सेशन. येस, आणि कम्फर्टचा विषय निघालाच आहे आणि उन्हाळा पण सुरू आहे. तर जर तुम्हाला उन्हाळ्यासाठी ट्रेंडी कम्फर्टेबल कपडे हवे असतील तर कॉटन किंग इज द प्लेस. त्यांनी उन्हाळ्यासाठीचं हॉलिडे वाईब रिसॉर्ट कलेक्शन लॉन्च केलं आहे. तर ते नक्की चेकआउट करा. तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता, त्यासाठीची लिंक खाली दिली आहे. आणि तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये सुद्धा जाऊन कलेक्शन बघू शकता. मला वाटतं आपण बऱ्याचदा अमुक-तमुकवरती, टॅट्सवरती आपण रिलेशनशिप्सबद्दल, नातेसंबंधांबद्दल खूप बोलतो आणि त्या सगळ्याला कुठेतरी एक तडा देण्याचं काम जे करतं आणि ज्यामुळे सगळ्या बऱ्याच गोष्टी फिसकटतात, अशी गोष्ट ते म्हणजे चीटिंग. म्हणजे मराठी त्याचे पर्यायी शब्द अनेक आहेत, पण चीटिंग तसा जवळचा आपलासा वाटणारा शब्द आहे, म्हणून आम्ही चीटिंग या शब्दाचा वापर करणार आहोत आजच्या संवादामध्ये. ज्यावेळेस आपण चीटिंग म्हणतो त्याचे बरेचसे, म्हणजे आपल्याला साधारण चीटिंग म्हणजे काय हे न समजण्या इतपत कुणी नाही आहे. मला वाटतं प्रत्येकाला चीटिंग म्हणजे काय हे समजतं, पण तरी ज्यावेळेस आपण चीटिंग म्हणतो त्यावेळेस काय चीटिंग म्हणून काउंट केलं जातं? म्हणजे हा प्रश्न इथून येतो की फक्त फिजिकल चीटिंग म्हणजे चीटिंग आहे, की इमोशनल चीटिंग सुद्धा चीटिंग आहे? विषय गंभीर आहे, त्यामुळे आधी डिस्क्लेमर देऊ आपण की इतका सुंदर पॉडकास्ट आहे ना ओंकार, तर बघणाऱ्यांनी ना नुसती एक रील बघून धडाधड जजमेंटल नाही व्हावं, अशी माझी खूप इच्छा ऑडियन्सला पण, की पूर्ण पॉडकास्ट बघावा, एकट्यात बघावं, आपल्या पार्टनरसोबत बघावं, पण शेवटपर्यंत बघावं. कारण कन्व्हर्सेशनमध्ये 30 सेकंदाचं कन्व्हर्सेशन वेगळं असतं आणि 1 hour. सो डोंट चीट विथ आवर पॉडकास्ट, डू वॉच द पॉडकास्ट टिल द एंड. हे खूप गरजेचं. हो, फॉलो करा, सबस्क्राईब करा, एव्हरीथिंग, ऑल दॅट. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ना, डेफिनेशनमध्ये जसं प्रेम नाही बसत तसं चिटिंग नाही बसत. व्हॉट करप्शन इज टू मनी इज चीटिंग इज टू लव्ह. तर जोवर पैसा एक्झिस्ट करतो तोवर करप्शन एक्झिस्ट करतं. तो जब तक प्यार है तब तक चीटिंग है. अगर एक माणूस दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतोय, तो विश्वास करतोय आणि त्या व्यक्तीने ते प्रेम स्वीकारलं आहे, त्या व्यक्तीला त्याच्या व्हॅल्यू सिस्टीमनी स्वीकारलं आहे
आणि त्यांच्यामध्ये कन्सेन्शल एक स्पेस आहे. हं. त्या स्पेसच्या बाहेर जाऊन जे काही तुम्ही करताय आणि ज्याला जिसको झूठ की बुनियाद लग रही है, तो मेरे हिसाब से फिर आप खुद को भी दगा दे रहे हो, सामने वाले को भी दगा दे रहे हो. आणि चीटिंग ओमकार स्वतःपासून चालू होते. दुसऱ्याला तर नंतर चीट करू दे आपण. हम खुद से पहले कुछ तो छुपा रहे हैं, या तो उस रिश्ते में कुछ छुपा रहे या तो खुद से छुपा रहे. आणि मग जे काही तुम्ही पाऊल त्या स्पेसच्या बाहेर उचलताय आणि जे तुम्हाला सांगता नाही आहेत, व्यक्त नाही करतायत, बोलता नाही आहेत, लपवावं लागतं आहे, एनर्जी होती आहे आणि तुम्हाला छान वाटतं ते करून, पण तुम्हाला ह्या पार्टनरसोबत ते वो जाहिर ही नहीं करते आ रहा है. तो एनीथिंग एंड एव्हरीथिंग विच फॉल्स इन टू दॅट झोन, फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, फायनान्शियल, जे काही असेल ना, तुमच्या त्या दोघांमधली एक अंडरस्टँडिंगच्या बाहेरचं काहीतरी तुम्ही करताय, जे त्या पार्टनरला मान्य आहे की नाही आहे तुम्हाला माहीत नाही आणि तुम्हाला ते लपवावं लागतं आहे. एवढं साधं सोपं पण एक फॉर्म्युला ठेवला पॅरामीटर म्हणून आणि ते चेक करत राहावं लागतं ओम सारखं सारखं. कारण आपल्याला नकळत अशा कृती करायला लागतो आपण की त्या कधी जाऊन चिटिंगमध्ये कन्वर्ट होतील माहीत नसतं. समोरचा तुमच्यावर विश्वास टाकतोय, तुम्ही त्या विश्वासाचा गैरवापर करून जे काही करताय दॅट हैज़ टू फॉल इन टू द सेगमेंट ऑफ चीटिंग. तो जिधर प्यार है उधर चीटिंग है. तो प्यार है और चीटिंग है तो आपको याद दिलाना पड़ता है ना की येस आय लव द पर्सन अँड व्हॉट आय एम डुईंग आय नीड टू स्टॉप. ते टेम्पटेशन असतं ना रे, ते ॲडिक्शन होतं, ते टेम्पटेशन असतं का ते पलभर का अच्छा लग रहा है वाला फिलिंग असतं. सो देर अँड देर यू नीड टू डिफाईन इट क्लिअरली. उगीचच काय पण त्याला ना असं एक हां मी हे तर करतोय ना, एवढ्याच्याने काय होतं आहे, ते तुम्ही नाही ठरवू शकत. जर तुम्ही एका नात्यात आहात तर तुम्ही कमिटेड नाही आहात, इट्स ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम. बट वन्स यू आर कमिटेड ना रे शार्दूल, मग बोललं गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे एकमेकांच्या परिभाषा काय. माझी चिटिंगची परिभाषा, शार्दूलची परिभाषा, ओंकारची परिभाषा गृहीत नाही धरली गेली पाहिजे. जनरलाइज्ड फॉर्म्युला ह्याला लावणंच मूळ प्रॉब्लेम होऊ शकतो. सो लेट्स हॅव इंडिव्हिज्युअल डेफिनेशन्स अँड लेट्स टॅली विथ इच अदर. तुझं माझं डेफिनेशन सारखं आहे का, मग ह्याच्यात काय काय बदल करावे लागतील, मग सोपं होईल. ॲटलिस्ट सुरुवात सोपी होईल आणि पुढेही ते रिफाईन करावंच लागतं कारण ते डेफिनेशन्स वयामानाने बदलतात. जी म्हणजे मी जेव्हा रिलेशनशिप स्टार्ट केल्याची तेव्हाची माझी बोली आणि 5 वर्षानंतर मे बी काहीतरी फरक पडला असेल. सो परत जाऊन अपडेट करावं लागतं ना रे व्हर्जन आपल्या नात्याचं. म्हणजे पार्टनरशिप डीड रेग्युलर अपडेट हां बरोबर बोलला. आता पण जरी चिटिंगची डेफिनेशन प्रत्येकासाठी त्यांची असली आणि त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स असले तरी आपण अशा 2 इंडिव्हिज्युअल्सबद्दल, अशा 2 व्यक्तींबद्दल बोलतोय जे एकमेकांवरती प्रेम करतात. मग ते लग्न असो किंवा लग्न नसो, म्हणजे या रिलेशनशिपमध्ये सुद्धा काय दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत आणि एकमेकांची साथ आयुष्यभरासाठी किंवा व्हॉट एव्हर टाईमसाठी कमिट केलेली आहे. ती कमिटमेंट आहे आणि म्हणून ते एकत्र आहेत. अशा सिच्युएशनमध्ये माणसं चीट का करतात? म्हणजे हा मूळ प्रश्न पडतो ना, की आपण चीटिंगबद्दल बोलतोय, तर चीटिंगची कारणं काय आहेत? माणसं चीट का करतात? म्हणजे कारण तुम्ही इतक्या लोकांसोबत परत डील करत असतात. काय कारणं असतात, की का असं वाटतं? म्हणजे कारण हे जर मला कळलं, तर मला स्वतःला पण तपासून बघता येईल स्वतःला सुद्धा, की अच्छा मी कदाचित ना या अवघड ठिकाणी आता आणि माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं. मी आत्ताच त्या गोष्टी ॲड्रेस केल्या पाहिजे. तर माणसं चीट का करतात? 2 उत्तरं आहेत ह्याला. एक असतं भरपूर अबंडन्समध्ये सगळं आहे माझ्याकडे, सगळं आहे, नीट आहे सगळं, काही फॉल्ट नाही आहे तिथं, येट आई एम ह्यूमन बीइंग ना रे. मैं गार्डन में जा रही हूँ, मुझे गुलाब दिखा अच्छा लगा, मुझे लिली दिखा अच्छा लगा, मुझे जास्मिन दिखा अच्छा लगा. सो आय एम अ ह्यूमन बीइंग. सगळं अबंडन्समध्ये असताना पण मला आकर्षण होऊ शकतं का, तर बीइंग ह्यूमन बीइंग मला आकर्षण होणार आहे. एक झालं हे. आकर्षण झाल्यानंतर जी मी कृती करणार आहे ते माझं कॉन्शियस इन्फॉर्म्ड डिसिजन असतं. तिथे ते पाय घसरलं आणि हे केलं ते केलं काही होत नाही. सो यू टेकिंग दॅट स्टेप ऑफ ॲक्शन इज अ कॉन्शियस डिसिजन. माझं सगळं नीट आहे पण मला आकर्षण झालं, आता मी इथे काहीतरी करून बघतो, इज वन सॉर्ट ऑफ केसेस आय सी. ते जेव्हा बसतात माझ्यासमोर त्यांच्या एक्झिस्टिंग पार्टनरमध्ये काहीच फॉल्ट नसते, 0 फॉल्ट असते, पण तरी त्यांना आकर्षण झालं आणि ते पुढे गेले. दुसरा जो मेजर मॉब आहे तो वॉइड असतो एक.
तो त्या नात्यात एक वॉइड असतो, तो डे 1 पासून असतो, पण तो वॉइड ॲड्रेसच नाही होत. कितीतरी हां. दिसतातच. हां, ते इग्नोर केलं जातं. त्याच्यावर नकोच बोलायला, त्याच्यावर नकोच बोलायला. मग ते बोललं की वादच होईल. मग वाद होण्यापेक्षा मग तो व्हॉइड ॲड्रेस नाही झाला. मग तो इमोशनल असू शकतो, मग तो फिजिकल असू शकतो, सेक्शुअल असू शकतो, फायनान्शियल असू शकतो, काहीही असू शकतो. पण तो व्हॉइड त्या नात्यातला त्या योग्य वेळी नाही ॲड्रेस झाला, यू हॅव नो आयडिया. कारण एवढे ऑप्शन्स आहेत ना रे बाहेर, हो. एवढ्या ऑप्शन्स आहेत. मग देन यू गो, इट स्टार्ट्स विथ मायनर अट्रॅक्शन, इट स्टार्ट्स विथ माझं ना ह्याच्याशी इंटेलेक्च्युअल मतं जुळत आहेत. मग तुम्ही इंटेलेक्च्युअलच बोलताय, जसं आत्ता तू बोलत होता, पॉलिटिकली माझा ह्याचा व्ह्यू जमत आहे. पण ते बोलता बोलता तो रेपो इतका वाढायला लागतो की तुम्हाला घरी येण्याआधी ती चॅट डिलीट करावी लागते ना. मग तुम्हाला ती डिलीट करावी लागते. आणि कुणाशी तुमचं फायनान्शियल बोलणं छान होतं आहे, वर्क प्लेसवर कुणाशी तुम्ही दररोज भेटताय आणि त्या 3-4 तासात तुमचा इतका जबरी रेपो होतोय की तुमच्या शरीरात ते हार्मोन्स तेव्हा त्या व्यक्तीच्या सानिध्यात रिलीज व्हायला लागतात. आणि तेव्हा नाही ना लक्षात राहते, तेव्हा तर छानच वाटतंय ना रे, की मला छान वाटतं, मला लाईट वाटतं आणि अजून कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढते. पण बॅक होम वेन यू कम बॅक, दॅट्स द रियालिटी. आणि मग तो व्हॉइड जो आहे तो तुम्हाला त्या 4 तासात विसरू देतं आहे, कारण तो व्हॉइड ॲड्रेस नाही केलेला आहे. सो असं काय होतं की तुम्ही कमिटेड व्यक्तीला थोड्या वेळासाठी विसरताय. इफ यू आर एबल टू फॉरगेट अ पर्सन टू होम यू आर कमिटेड फॉर इवन अ सेकंड होम, दॅट रिलेशनशिप इज इन डेंजर, दॅट नीड्स टू बी ॲड्रेस्ड इमिजिएटली. मग काय कारणं शोधत बसता रे? बट तुम्ही काहीतरी अनॲड्रेस्ड, अनरिझॉल्व्ड सोडलेलं असतंच आणि माहीत पण नसतं कधी कधी काय अनरिझॉल्व्ड आहे. सो यू नीड टू विजिट युअर एक्झिस्टिंग रिलेशनशिप बॅक इन्स्टेड ऑफ फाइंडिंग अ न्यू रिलेशनशिप. आपण जेव्हा विश्वासघात म्हणतो ना, आता आपण जे बोलत होतो पॉलिटिकल जोक्स, बऱ्याचदा असं होतं की नॉट नेसेसरली फिजिकली तुम्ही इंटिमेट होता, विश्वासघात करता, पण आपण जे प्रत्येक वेळेला रिलेशनशिपबद्दल बोलतो की एक माणूस तुमच्या सगळ्या नीड सॅटिस्फाय नाही करू शकणार, तो सुपरमॅन नाही असणार आहे, तो एकाच वेळेला सुपरमॅन आणि शाहरुख खान नाही असू शकत. सो एखादी व्यक्तीसोबत जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पार्टनरसोबत तुमचं त्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन होत नाही, म्हणून ती कॉन्व्हर्सेशनची जी नीड आहे तुमची, मे बी ती तुमची काय बाबा ह्युमरची नीड असेल, किंवा तुम्ही गेममध्ये खूप इंटरेस्टेड आहात आणि तुम्ही ते गेम बघताना मग तुम्ही त्या दुसऱ्या फ्रेंडसोबत जाऊन गेम्स बघताय, तर ह्याला पण चिटिंग म्हणायचं. कारण बऱ्याचदा ना, तुम्ही खूप छान म्हणालात की तिथून सुरुवात होते मे बी, पण हे कधी कधी तसं पण नसू शकतं की ते फक्त तेवढ्याच पुरतंच. म्हणजे काय बा, तुम्ही दोघं व्हेजिटेरियन आहात आणि त्या व्यक्तीला नॉनव्हेज खायचं, तर तो दुसरीकडे बाहेर जाऊन त्या व्यक्तीसोबत जाऊन नॉनव्हेज खातो किंवा ऑफिसमध्ये त्या व्यक्तीसोबत नॉनव्हेज खातोय. सो ह्या पद्धतीने काहीतरी अरेंजमेंट असेल तर त्याला पण चीट. कारण बऱ्याचदा हे एस्पेशली यंग कपल्समध्ये आपण बघतो, जोक्समध्ये दिसतं की त्याच्याशी मेसेजवरती पण नाही बोलायचं, तू सगळ्या मुलांना ब्लॉक करून टाक इंस्टाग्रामवरून, या लेवलपर्यंत ते जातं. कारण का त्याला तू फॉलो केलंस म्हणजे तू चीट केलंस, या लेवलपर्यंत जातं. सो हा विश्वासघाताची डेफिनेशन किती थिक असली पाहिजे किंवा किती थिन असली पाहिजे? तू जे बोललं ना की ह्याच्याशी बोललं नाही पाहिजे, पहिली गोष्ट ना, म्हणजे फॉर द कपल, फॉर द यंग जनरेशन, म्हणजे 20 आणि 25 मध्ये म्हणेन, तुम्ही प्रेम करायला तरी एलिजिबल झालाय का आधी? ते तरी चेक करा ना तुम्ही. म्हणजे तुम्ही चिटिंगसारखी एक महाभयंकर आजाराचं डिसेक्शन करताय समजा. पण ते मी सुरुवातीला काय म्हटलं, ते कुठे एक्झिस्ट करतं? वन्स देर इज लव्ह. आणि वन्स देर इज लव्ह, मग हा जो म्हणतो पोझेसिव्हनेस जे आहे ते एका मर्यादेपर्यंत पोझेसिव्हनेस चांगलं वाटतं. ते पोझेसिव्हनेस जर मेरे गले तक आ रहा है की मैं सांस लूँ तो बताऊँ, मैं किसके साथ उठा बैठा खाया पिया, मला जर प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते, तर तुम्ही ना प्रॉपर इन्फॅच्युएशनवाल्या स्टेजमध्ये आहात. आणि त्या इन्फॅच्युएशनला प्रेमाचं प्लीज नाव नका देऊ. इट्स टू अर्ली. कारण प्रेम हे खूप सुंदर फिलिंग आहे रे, म्हणजे ती अमेझिंग फिलिंग आहे. आणि प्रेम ज्याला होतं ना ओम, त्याला काही गोष्टी त्याच्या एक इफेक्ट म्हणून ॲटोमॅटिक येतात. आणि त्या प्रेमाच्या सोबतीलाच येतं ते. म्हणजे ते प्रेम त्या गुणाशिवाय नुसतंच प्रेम कधी येत नाही. आणि मग ते जे गुण आहेत ते प्रेमाचे, ते तुम्हाला ती नजर देतात, ती परख देतात की हा ह्याच्याशी असा बोलतोय तर ओके, तो तसाच बोलतोय. तो चष्मा ॲटोमॅटिक लागला जातो, पण तो चष्मा प्रेम असेल तरच लागतो. जर तिथं प्रेमाचीच कमतरता असेल, आप हर किसी को शक के नज़र से देखोगे फिर, और फिर जब तुम शक के नज़र से ही देख रहे हो, मग समोरच्याला वाटतं तसंही हिला डाऊट वाटतंय,
आणि यू ओपन द चॅनल. आय नो आपल्याला आता ट्रोल भरपूर होणार आहे, पण चिटिंग ही अशा टाईपची, म्हणजे तू जे प्रश्न विचारला तिथं तुम्ही प्रोवोक नाही का करत आहे, मग आर यू नॉट प्रोवोकिंग द पर्सन? बिकॉज देर इज नो लव, देर इज नो ट्रस्ट, देर इज नो कम्युनिकेशन. तुम्हाला माझा एक विश्व आहे, मी सेक्स कोच आहे, मी 100 लोकांना भेटते, मेल क्लायंट्सला भेटते, मी माझी टीममध्ये मुलं आहेत. आता समजा अली प्रत्येकावर जर डाऊट करायला लागला तर मी घरी कसं जायचं रे मग? म्हणजे मग मी किती उत्तरं द्यायची त्याला? पण अली आणि माझ्यामध्ये ती जी मॅच्युरिटी आली ती बाय इन्वेस्टिंग टाइम आलेली है. तुम 3 महीने का रिलेशनशिप, चौथे महीने में रोज़ लेके तुम आई लव यू प्रपोज करेंगे, रील डालेंगे, इंस्टाग्राम मेरी बंदी है, आणि 4थ्या महिन्यात तुम्ही तुझे हे प्रश्न घेऊन उभे राहता. तर 4-4 महिन्याच्या नात्याला ठीक आहे, यू आर इन अ रिलेशनशिप म्हणा, यू आर डेटिंग म्हणा, बट आय एम इन लव, आय एम इन मॅडली लव म्हणण्याआधी ना थोडा श्वास घ्या. तेवढा श्वास जरी घेतला तर ह्या सिनारिओजमध्ये तुम्ही पडणारच नाही आहे. तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर त्याचे फ्रेंड्स, त्याचे नातेवाईक, तो कुठे उठला बसला, ते सगळं घ्यायचं आहे ना. यू आर नॉट रेडी फॉर इट. सिम्पल डाटा इट इज दॅट यू आर नॉट रेडी फॉर इट. सो वेट, पॉज, गो आराम से. यात तर सगळ्यात महत्त्वाचा चिटिंगची जर काही स्टेज असेल तर ती पहिलं असू शकेल कदाचित अट्रॅक्शन. की माझं काहीतरी रिलेशनशिप आहे ज्यात मी खुश आहे नाही आहे, जे काही त्या 2 व्यक्तींपुरतं मर्यादित आहे ते, पण त्या दोघांनी एकमेकांना कमिटमेंट नक्की दिलेली आहे की ते एकमेकांवरती प्रेम करणार आहेत. अशा वेळेस त्या दोघांपैकी कुणालाही ते दोघं सोडून इतर कुठल्याही व्यक्तीकडे अट्रॅक्ट होणं योग्य आहे की अयोग्य आहे? अट्रॅक्शन आपल्या हातात नाही ना हो. मी फार कमिटेड आहे नात्यात, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, कारण माझी फिजिओलॉजी तशी आहे. माझं मेंदू देवानी ह्युमन बिंगचे हार्मोन्स तसे बनवलेले आहेत. अट्रॅक्ट होणं, एखादं आता हे पान आहे हे बघून मला छान वाटणं, हे माझ्या कॉन्शियस लेवलवर नसतं. मग तेवढं तुम्ही असे मेडिटेशन वगैरे करून पोचलेल्या स्टेजला पाहिजे. पण वी आर टॉकिंग अबाउट नॉर्मल ह्युमन बिंग्स. पण माझ्याकडे खूप सुंदर प्रेशियस डायमंड आहे, पण येट मला एक छोटंसं रिंग बघून अट्रॅक्शन झालं. हे नैसर्गिक आहे ओम. हे सप्रेस नाही केलं गेलं पाहिजे. हे खूप नैसर्गिक फिलिंग आहे. मला ॲट अ टाईम 4 लोकांवर प्रेम होऊ शकतं रे ओम, पण माझ्याकडे एक डायमंड आहे आणि मी त्याला कमिटेड आहे. तर सॉरी बॉस, हो गया अट्रॅक्शन. आय हॅव दॅट कंट्रोल ऑन माय ॲक्शन्स, बिकॉज आम्ही ह्याला TFR मॉडेल म्हणतो. T म्हणजे थॉट्स, F म्हणजे फिलिंग्स, A म्हणजे ॲक्शन आणि R म्हणजे रिझल्ट. थॉट आला, फिलिंग आली, मग ॲक्शन करणार आणि त्याचा रिझल्ट येणार. थॉट्स अँड फिलिंग्स कम ॲटोमॅटिकली, पण ॲक्शन, आता ही उशी अशी होती, मी उशी अशी घेतली, हा एक थॉटफुल ॲक्शन आहे ना. मग ॲक्शन आणि मग त्याचे रिझल्ट्स. सो T and F इज व्हेरी नैसर्गिक. Actions and results are always. Cheating is a very conscious, well-informed decision made by an individual. Nobody is responsible for it. ते अपघातानं नाही झालेलं, प्रश्नच येत नाही. म्हणजे स्पर ऑफ मोमेंट मध्ये नाही आहे. इट इज अ थॉटफुल ॲक्शन. 100%. हे बोलायच्या गोष्टी असतात रे. वाहून गेलो, पाय घसरला, हां, मग त्या नदीत बाकी नाही वाहिले, तुम्हीच एकटे वाहून गेले. पाय नाही घसरत. आपल्याला दिसत असतं तिथं ओला पाय पहिला ठेवला, घसरण होती, मी पटकन पाय काढणार ना, सपोर्ट घेणार ना. इफ आय हॅव अ सपोर्ट बॅक ॲट होम, इफ आय एम नॉट टेकिंग द सपोर्ट आणि आय एम अलाविंग टू घसरो फायर, देन ब्लेम गेम चालू होत आहे. कारण की याच्यावरतीच ना ते असं होतं की एकदा चूक झाली, त्या माणसाने ती मान्य केली. तर कारण बऱ्याच आपण म्हणजे मी सुरुवातीला पण जे म्हणालो की वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, असं ते होतं. आणि मग एकदा त्याच्याकडनं चूक झाली, बाबा घसरला असेल पाय, तो परत घसरायला लागला. तर जसे रिषामा म्हणतात की एकदा झाली तर ती चूक असते, परत झाली तर ती सवय आहे. बट नॅचरल. आणि वन टाइम मिस्टेक, माझ्या मते एक बार गलती तो माफ करनी चाहिए. और माफ कब करनी चाहिए? आपल्याला कळतं ना रे ओंकार, की समोरच्याच्या डोळ्यात ती गिल्ट दिसते, त्याच्या बिहेवियरमध्ये दिसतं. आणि प्रेमात असणाऱ्या 2 लोकांना ते कळतंच, समोरच्याला पछतावा होतोय की नाही होतोय. हां, भीती आहे का तो परत करेल, मान्य करू ना आपण. पण अगर सामने वाले को सच में अगर उस बात का पछतावा है तर त्याचं बाऊ नाही करावं रे, आणि त्याला शिक्षा देत नाही बसावं, त्याला परत परखावं नाही. म्हणजे मग प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही त्यांनी, एवढं मोठं असं काहीतरी. प्रायश्चित म्हणजे नक्की काय केल्याने ठरणार प्रायश्चित केलं?
कलीजा निकाल के दिखाएगा, क्या गुर्दा, लिव्हर, ब्रेन क्या निकाल के दिखाएगा. तुम्हाला परत विश्वास ठेवता आला पाहिजे. परत मी सांगेन, प्रेमात ताकद असते रे ओंकार. आपल्याला तो विश्वास ठेवता येतो, पण त्याला एक ओव्हरकम करायला एक वेळ द्यावा लागतो, कारण तो ग्रीफ असतो. ते पहिलं ट्रस्ट तुटलं आहे ना, ते तुटलं आहे. तर स्कार राहणार आहे का? तर राहणार आहे. हार्ट ट्रान्सप्लांट होता, ब्रेन ट्रान्सप्लांट होता, लिव्हर ट्रान्सप्लांट होता. तो दुसरे ऑर्गन्स घेऊन परत ह्युमन बिंग ॲक्टिव्ह होतो ना. म्हणजे हे नैसर्गिक आहे. चूक होणं नैसर्गिक आहे, माफ करणं आणि नैसर्गिक आहे. एखादं झाड बघ कापलं पण असेल तर त्याच्या मूळ पक्क्या असल्या तर परत फांद्या फुटतात ना, पण पाणी घालावं लागतं ना, परत विश्वास ठेवावं लागतं की हां, ह्याला फांद्या फुटतील. व्हॉट ही सेड इज ट्रू. नोबडी इज बॉर्न चीटर होम. चीटिंग इज अ बिहेवियर. बॉर्न ह्युमन्स आर ऑलवेज मेड फॉर लव्ह. बाळ बाहेर आलं की आधी आईला बिलगतं, दूध पितं. ते बॉन्डच तयार आहे. म्हणजे ह्युमन बिंग्स आर मेंट टू डू लव्ह. त्यांना प्रेम हे नैसर्गिकरित्या दिलेलं आहे. नंतर एन्व्हायरमेंट, कल्चर, अपब्रिंगिंग, काय जे काही असेल, आपण काय कशाला एक्सपोज झालो, काय आपल्यासोबत घडलं, आपण काय पाहिलं, कुणी काय ट्रॉमामध्ये होतं, मग त्याचा बिहेवियर चिटिंगचा होतो. सो देर इज अन एन्व्हायरमेंट अँड देर इज अ बिहेवियर. आणि मग तो स्किल्ड होऊन जातो खोटं बोलण्यात. तो इतका स्किल्ड होतो आणि त्याला एबिलिटी यायला लागते भरपूर खोटं बोलायचं. आणि मग त्याचं असं बिलीफ व्हायला लागतं की ये तो मैं माहिर हूँ इसमें, मैं तो यो हूँ, मैं तो किसी को भी पटा सकता हूँ. तिला कळणारसुद्धा नाही मी 4 लोकांना फिरवतो आहे. मग ते एक अभिमानाची ते हे होते आणि ते त्याचं आयडेंटिटी बनतं मग. आणि मग त्याला काही पर्पज उरत नाही अदर देन लुकिंग कूल. पण मग अशी माणसंसुद्धा रिव्हर्स येतात हो. पण त्यांच्या आयडेंटिटीवर तो छिक्का जर लागला रे चीटरचा, आणि समजा एखादा बाय चॉईस हे करतच असेल तर मी मूर्ख आहे का मग त्याच्यासोबत राहायला? मला नाही का कळत आहे का मी सुधार मोहीमवर जायचं? पार्टनर्स बिकम काउन्सिलर अँड कोचेस. हे तर वेगळंच आहे. म्हणजे बापरे बाप, मॅडम मी त्याला पाठवते, तुम्ही त्याला सुधरवा. अरे तुम आंखें खोलो, तुम्हारे साथ अगर वो 10 बार चीट कर चुका है तरी तुम्ही लग्नाची तारखा ठरवताय की काय ना मॅडम आम्ही 2 सेशन घेतो मग तो बदलेल. त्यांनी तुला ऑलरेडी 10दा चीट केलं ना. प्रॉपर आय हॅड अ केस. तो म्हणजे चाइल्डहूड लव्ह आहे, लग्नाची तारीख ठरलेली आहे, पण त्याला बहुतेक 10-12दा त्यांनी वेगवेगळ्या मुलींसोबत सेक्स केला. दरवेळ करतो, येऊन सांगतो की झालं मला अट्रॅक्शन, झालं माझं सेक्स आता, पण मी पुढच्या वेळी नाही करणार. मग त्याच्या मुलीला त्रास होतोय ना, तुला त्रास होतोय ना, आणि तिला आता ते आंधळं प्रेम ऑर व्हॉट्सएव्हर यू आर लाईक इन द ऑरा ऑफ दॅट पर्सन. पण दिस इज लाईक नॉट सीइंग द रियालिटी. हा लो कॉन्फिडन्स म्हणजे लो सेल्फ एस्टीमचा मुद्दा आहे का त्या म्हणजे कारण हे बऱ्याचदा दिसतं आपल्याला बऱ्याचशा कपल्समध्ये की मुलं पण सांगतात की माझ्याकडनं होते माहिती आहे ना तुला, तू मला समजून घे ना, तू मी तुझ्याशी तर प्रामाणिक हा तुझ्याशी प्रामाणिक आणि प्रेम फक्त तुझ्यावरती. मला तोच मुद्दा आणायचा खरं तर, प्रेम फक्त तुझ्यावरती. म्हणजे आपण आता परत चिटिंग ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस फिजिकल चिटिंग म्हणतोय की इमोशनल चिटिंग म्हणतोय? कारण ना हे खूप 2 वेगवेगळे थॉट प्रोसेसेस आहेत. आणि मी एक इंग्रजी पॉडकास्ट ऐकत होतो, तर त्यात जी कोणी लोक सहभागी झाली होती तर ते तेच सांगत होते की आमच्यासाठी फिजिकल चिटिंग ना तितकं मॅटर नाही करत. म्हणजे कदाचित करेल, पण माझ्यासाठीची, माझ्या पार्टनरच्या आयुष्यातली जी स्पेस आहे आणि त्याच्या आयुष्यात माझ्यासाठीची जी स्पेस आहे ती सॅक्रिफाईस नाही झाली पाहिजे. तर आमच्यातलं प्रेम डिवाइड न होता कामा. एक वेळ शरीर चा उपभोग दुसऱ्या कोणी घेतला ना तर कदाचित विसरता येईल, पण माझी जी इमोशनल स्पेस आहे ती त्या व्यक्तीनं अजिबात खारीज करता कामा नये. आणि याच्या उलट दुसरेही लोक असतात जे म्हणतात की सगळं नाही, आतापर्यंत काही झालं नाहीये ना, झालं नाहीये म्हणजे सेक्स झालेलं नाही. हा म्हणजे बाकी काही नाही, आमचं बाकी बोलणं चाललेलं, पण अजून काही झालं नाही आमच्यात, म्हणजे चिटिंग नाही का? तर इमोशनल चीटिंग की फिजिकल चीटिंग, आणि हाऊ डू यू सी ऑल ऑफ दैट? चीटिंग इज चीटिंग रोम. काय इमोशनल काय फिजिकल, जो छुपाना पड़ रहा है. अपने जायज़ रिश्ते के को बचाने के लिए आपको एक ऐसी मोहब्बत करनी पड़ रही है जो जायज़ नहीं है. हे कसं समीकरण आहे ना. बरं, उसमें आप किसी को किस कर रहे हो, तुम्ही कुणाला हक करताय, तुम्ही कुणाला इंटरकोर्स करताय, नाही करताय, जे काही करताय ओंकार, तुम्ही त्या चौकटीच्या बाहेरच करताय ना. आणि ओंकार असं वाटतं, तेही सांभाळणं काय सोपं नसतं. ते डबल होमवर्क असतं. कारण सूर्य बघ उघडीत सनराईज आणि सनसेट होता, आणि मग ते जे करताय तुम्हाला बंद अंधाऱ्यात लपून छपून करणं आहे, आणि त्याला तुम्ही प्रेम म्हणायचं.
आणि आई डोंट नो तुम्ही सेक्स म्हणता, तुम्ही जे काही म्हणता, एंड इफ वहाँ पे सच में प्यार है ना, हैव जिगरा ना टू से बाय टू योर प्रीवियस लव. आपल्याकडे प्रॉब्लम ऐसा है, शाहरुख खान ने बोल के रखा है एक बार प्यार हो गया तो लाईफ टाईम वही प्यार आहे. आपण हे मान्यच नाही करायला तयार आहोत की आपल्याला एकदा प्रेम झाल्यावर परत प्रेम होऊ शकतं. मग आपण त्या धर्मसंकटात असतो. आता त्या पहिल्या पार्टनरचं काय होईल, मग आता मला परत प्रेम झालं, मग मला तेही हवं आहे, मला हेही हवं आहे. 2 दगडांवरती पाय आहेत. मग आपलं लोभ असावा इथे चालू होतो मग. हे लोभी आहेत. देन यू हॅव टू पे द कॉस्ट. आणि सेक्शुअल इन्फिडिलिटी और इमोशनल इन्फिडिलिटी और किस का या चॅट का, ह्या आजकाल तर खूप असतं की इरेक्टेड पेनिसचा फोटो पाठवणार दुसऱ्याच पोरीला, मग ती ते बघून तिच्या बूब्सचे फोटो पाठवणार, ते चॅटवरनं हा अराउजल होणार आणि मग हा खूप सुंदर सेक्स करणार आपल्या लीगल पार्टनरसोबत. अभी ये जब तक चोरी छुपे हो रहा है तो ये चीटिंग ही हुआ ना. हाँ, आपके बीच में स्पेस है क्या ये बात करने की, करायचं का आपण असं, तुला चालेल का. आणि हे नैसर्गिक आहे, हे अनैसर्गिक नाही आहेत का. ह्या त्या कपलला जर चालणार असेल की ओके ठीक आहे, यू हॅव युअर ओन अराउजल्स, आय विल हॅव माय ओन अराउजल्स अँड देन विल बी टुगेदर. पण हा संवाद करायला आपण खूप घाबरतो, कारण हा संवाद केला आणि बाय चान्स त्या पार्टनरला चालणार नसेल तर मग सगळंच गेलं. मग त्यापेक्षा मग चोरी छुपे दुनिया करो. त्यामुळे इमोशनल, इंटलेक्च्युअल, फिजिकल एनी सॉर्ट ऑफ ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला लपवून छपवून अंधारात खोटं बोलून करावी लागते, तर एवढंच आहे. ते राईट की रॉंग मला नाही माहिती, पण त्याची किंमत जास्त असते आणि ते तुम्ही तोवर करता जोवर तुम्ही किंमत भरू शकता. वन फाईन डे तुमच्याकडे ती किंमत भरायला काही उरत नाही. मग घशाचे येतं, एक तर तुम्ही पकडले जाता किंवा तुम्हाला ती किंमत देता येत नाही. एदर ऑफ द रिझन्स यू स्टॉप इट. You by default stop it. Cheating never has a future. It gets, either it gets caught, either you stop it, either the other partner does cheating with again someone else. तर it is an infinite loop. धोक्याची एक स्ट्रीकच आहे. तुम्ही अडकत जाणार ना रे त्याच्यात. तुम्ही किती, आणि ते असं आहे ना दलदल की जैसा, तुम अंदर 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 जाएंगे. कारण शेवटी आपण श्वास घेतो, आपण फ्रीली श्वास घेतो, मग छान वाटतं आपल्याला. आपण हा प्रकाश, आता तू मला सांग इथे एवढ्या लाईट्स आहेत, तू महिनाभर ह्याच लाईट्स खाली बसू शकतो का. तू जाणार आहे ना मोकळ्यात. निसर्ग त्यालाच म्हणतात. तुम्ही हे झाड इथं ठेवलं आहे तर इमिटेशनचं झाड ठेवलं ना, बाहेर खऱ्यातलं झाड आहे, त्याला वारा लागतो, ऑक्सिजन लागतं, एअर लागतं, कारण तेच निसर्ग आहे. जो खुल के करो वो प्यार है, जो चोरी छुपे करो एटलीस्ट उसको प्यार मत बोलो, फिर एटलीस्ट उसको बदनाम मत करो. हाँ, तुमको इस रिश्ते में कुछ मिल नहीं रहा है, हाँ तुम्हारे में हिम्मत नहीं है यहाँ पे कन्फेस करने की, हाँ तुम किसी से डरते हो, डर के मारे रिश्ता निभा रहे हो, एंड हाँ मैं वो चीटिंग भी कर रहा हूँ. एटलीस्ट एक्सेप्ट दिस ग्रेसफुली. ही सेटिंग एक्सप्रेस, म्हणजे पण त्या पार्टनरवर दोष टाकत बसू नका, कारण इथे खूप ब्लेम गेम होतो. फिजिकल असो, इमोशनल असो, काय रे माझ्या डोक्यात पण मला माहीत है कि मैं एक ऐसी शादी में हूँ जिधर जिस्मानी तरीके से मैं फुल इंटरकोर्स मेरे पति के साथ कर रही हूँ, बट रूह को मेरे 10 साल 20 साल हो गए, वो त्या नवऱ्याने टच पण नाही केली माझी आत्मा. पण मी एका व्यक्तीला प्रोबेबली 4दा भेटली आणि तो मेरी रूह को टच कर गया हो. लेकिन मैं शादी में हूँ ना, मैं जिस्मानी तरीके से यहाँ पे ऑनेस्ट हूँ, बट मेरी रूह है ही नहीं यहाँ पे. मग चीटिंग कशाला म्हणायचं. त्या माणसाने जिसने मेरी रूह को टच किया वो सच की ये सच. अशी लग्न नॉर्मल आहेत ना. त्यामुळे चीटिंग लेबल खूप मोठं आहे, त्याच्यात कसं फिट करणार परसेप्शनवर येते. व्हॉट इज चिटिंग टू शार्दूल कांट बी चिटिंग टू ओमकार, आणि तेच डेफिनेशन कांट बी. आणि माझ्या लग्नाची काय तुम्हाला माहिती आहे स्टोरी, जी दाखवली गेली ती, जी नाही दाखवली गेली तुम्हाला काय माहिती. आज डॉक्टर सबिया सेक्स कोच म्हणून तुम्ही सगळे समजा सोशल मीडियावर बघता, पण माझ्या पर्सनल आयुष्यात माझ्या कोर आतमध्ये काय घडतंय हे फक्त मला माहीत आहे ना. आणि त्यामुळे मी चीट करते का कधी कधी
तर येस, आय डू चिटिंग ना. आपण कितीदा आपण हॅपी असल्याचं खोटं दाखवतो. असतो का हॅपी? मग ते चिटिंग नाही ओम. सगळं चिटिंग काय नात्यातच असतं. मी आतून तुटलेली आहे, पूर्ण खचून गेलेली आहे, पण मी प्रेमावर बोलते. मला आतून प्रेम मिळत नाही आहे. तड़प रही हूँ समझो मैं प्यार के लिए, बट मी 10 लोकांना देते. समटाइम्स इट इज अ प्रोफेशन अँड समटाइम्स इट वॉट आय ॲम, बट देन समटाइम्स आय डू चीट. सो मायक्रो चिटिंग आपण आत्ता बोलताना बोलत होतो. तर मेजर चिटिंगवर प्रकाश पडतो म्हणून बोललं जातं, पण छोटे छोटे चिटिंग्स को ऐसे झाडू पोछे के जैसा साइड में किया जाता है. पण वेगवेगळ्या लेवलवर दिवसभरातनं 24 तास असतात. आय क्लेम, आय बेट एव्हरी इंडिव्हिज्युअल चीट्स. असं होत नाही, असं होत नाही. माणूस आहे म्हटल्यावर तो थोडं थोडं कुठे ना कुठे चीट करतोच, पकडला नाही जात. आपण आता तो त्याच मुद्दा मगाशी बोलत होतो ना, की ज्यावेळेस कुठलाही एखादा पार्टनर चीट करतो, एक सगळ्यात पहिली म्हणजे मगाचा जो उत्तर होतं त्याच्यावरच ही प्रतिक्रिया आहे, की ज्यावेळेस कळतं की एखाद्या रिलेशनशिपमध्ये तिच्या पार्टनरने चीट केलेलं आहे, एक्सेप्ट करणं, माणूस आहे, चूक झाली आहे, मान्य करणं वगैरे तर अर्थात म्हणजे स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणजे आणि प्रत्येकजण त्या प्रोसेसेसमधनं जात असतो. प्रत्येक जणाचे काही अट्रॅक्शन्स, इन्फॅक्च्युएशन्स असतात आणि त्यांना माहिती असतं की कदाचित आपण या टप्प्याच्या अगदी जवळ होतो किंवा जवळनं गेलोय, तर माहिती आहे की काय टप्प्यात या गोष्टी घडलेल्या गेल्या असू शकतात. त्यातनं सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं ना, की अच्छा ह्या ज्या सगळ्या मानसिकता आहेत ना, की वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर, की हा पॅटर्न असणार आहे का याची जास्त भीती वाटायला लागते त्या प्रसंगापेक्षा. म्हणजे आत्ता समोरच्या व्यक्तीकडनं झालेली चूक ही ती फक्त चूक आहे का तो त्याचा स्वभाव आहे? आता हे परत परत बघायला मिळणार आहे का मला? आणि त्याची माझी तयारी आहे का? इथपर्यंत आपण पोहोचतो आणि मग ते काहीच मॅनेज करता येत नाही. तर ह्या ज्या काही मानसिकता असतात ना, की वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर. मी मध्यंतरी कुठल्यातरी Instagramवर एक रिसर्च आला होता. तर हे सांगत होते, की ज्या लोकांचा बॉडी काउंट लग्नाच्या आधीपर्यंत हाय असतो. बॉडी काउंट ज्या लोकांना माहीत नाही म्हणजे तुमचा किती लोकांसोबत संबंध आलेला आहे लग्नाच्या आधी. तुमचा बॉडी काउंट जर लग्नाच्या आधी जास्त असेल, तर लग्न झाल्यानंतर तुम्ही लोकं चीट करण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेगवेगळ्या थिअरीज होत असतात. वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर किंवा या आहेत. यातनं ना चीट करणाऱ्या व्यक्तीविषयीची किंवा त्या संकल्पनेविषयीची ना काहीतरी मनात प्रतिक्रिया बनत जाते आणि आपण त्याला फक्त रिस्पॉन्ड करत राहतो. म्हणजे आपलं सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीवरती प्रेम आहे का? तर आहे. त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे असं दिसतंय का? तर कदाचित दिसतंय. पण मला पुढे जाता येत नाही कारण मला भीती वाटते. कारण मी तर कमिटमेंट आयुष्यभरासाठी दिली आहे ना. मग कसं मॅनेज करायचं? भीती जर वाटतेय तर ओंकार, ज्याला भीती वाटते त्यांनी जास्त काम करणं आहे मग. कारण समोरचा चूक करून आता त्या काय म्हणतो, ही इज द कल्प्रिट, राईट? ही इज द कल्प्रिट अँड यू आर द विक्टिम. आणि आपुलकी विक्टिमलाच जास्त असते, कल्प्रिटला युजली शिक्षाच असते. आणि भीती बसणं साहजिक आहे, पण लक्षात घे ना, त्या माणसाच्या एका ॲक्टिव्हिटी किंवा एका कृतीमुळे तुम्हाला भीती बसली. सो वन कृती ऑफ दॅट पर्सन विच वॉज येस ॲब्सोल्युटली नॉन फॉरगिवेबल, तुम्हाला भीती बसली. पण समजा 10 वर्षाचं नातं आहे किंवा मी म्हणेन 2 वर्षाचं नातं आहे, पण 2 वर्षातल्या 1001 कृत्या होत्या ज्या कृतीच्या थ्रू त्यांनी प्रेम पण केलं होतं. म्हणून तर तुम्हाला प्रेम पण होतं ना. सो यू नीड टू रिमाइंड, सिट विथ युअर कोच काउन्सिलर, की 1001दा प्रेम केलं होतं आणि येस एक डिझास्टर्स कृती झाली, पण वन डिझास्टर्स कृती इज दॅट पर्सन, इज नॉट दॅट पर्सन. 1000दा त्यांनी प्रेम पण केलं होतं ना. मग दॅट इज द टाईम टू गो बॅक, चेक, टॉक अबाउट दॅट, रिफ्लेक्ट ऑन दॅट. आणि मग ही भीती काढून घेणं, प्रोफेशनल हेल्प घेणं आहे. कारण ह्या भीतीच्या एक्झिस्टन्समध्ये हे सगळं निघून जातं आणि तुमच्या डोळ्यात समोरच्या त्या व्यक्तीने ज्यांनी गुन्हा केला आहे, सो कॉल्ड गुन्हाच म्हणेन मी, त्याला रिफ्लेक्शनमध्ये तो गुन्हेगारच दिसत असतो ना. पण तुम्ही त्याला विसरू देत नाही, तुम्ही नाही विसरत आहे. आणि एका कृतीमध्ये इतकी ताकद होती की सगळं प्रेम नष्ट झालं आहे. हे डेंजरस असतं. आणि जर खरंच सांगते, नसेल जमत ना माफ करायला, तर नाही करावं माफ आणि नात्यातनं ग्रेसफुली बाहेर पडावं. कारण
यू जस्ट कांट कीप ऑन टेलिंग की आय वॉन्ट टाइम, आय वॉन्ट टाइम, आय वॉन्ट टाइम. माफ़ करायला, चूक करायला एक पल लगता है ना, माफ़ करने को भी एक ही पल लगता है. सदियाँ नहीं लगती माफ़ करने. उसने सदियाँ नहीं लगाई ना गलती करने, वो भी एक ही पल में चूक गया था. एका क्षणात काहीतरी चूक होते आणि मग सगळं बिनसतं. मला हेच म्हणायचं असतं नेहमी, भीती एका क्षणात बसते हो, भीती जायला एकच क्षण लागतो. आर यू रेडी टू लिव्ह इट? आर यू रेडी टू लेट गो? आणि ही भीती घालवण्याची जबाबदारी कोणाची आहे त्यांची? सो बट नॅचरल, ज्यांनी चूक केली आहे त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस दिसलेच पाहिजेत, वादच नाही. त्यांनी ओनरशिप घेतलीच पाहिजे आणि माझ्या डोळ्यात ते चेंज ऑफ बिहेवियर बघायची क्षमता पण पाहिजे. जर माझे डोळे त्याचा असा पास्टच बघतायत, तर ह्याचा बदललेला बिहेवियर मी नोटीस करते का? मी नोटीस पण केला पाहिजे ना, बिकॉज आय एम स्टक टू दॅट वन मिस्टेक ना. आय एम टोटली स्टक इन टू दॅट वन मिस्टेक, की तो कितीही लाख त्यांनी मग प्रयत्न केले तर ते माझी नजर अशी होत नाही. माझा चष्माला फॉग लागला आता. एक्झॅक्टली यावरती विचारत होतो, कारण का बऱ्याचदा ना कॉमेंट्समध्ये पण वाचलं, बऱ्याचशा मेल्समध्ये पण हेच सांगितलं लोकांनी, की एकदा चूक झाली आहे तर तो पार्टनर त्याच चष्म्यातनं त्याच्या आयुष्यभर त्याला रोज त्याचा फटका, रोज शिक्षा, रोज उठाबशा काढायला लागतात. आणि ते जेव्हा रोज त्याच नजरेतनं बघितलं तर जो कल्प्रिट होता तोही एक्झॉस्ट होतो, विक्टिम असतो तोही एक्झॉस्ट होतो. आणि त्या नात्याने त्याच्या अवतीभोवती जी काही संलग्न लोक असतात, म्हणजे मुलं बाळं असतील, आई वडील असतील, सासू सासू असतील, हे भयानक असतं सगळे ते. ते त्या अखंड कुटुंबामध्ये एक सॉर्ट ऑफ टॉक्झिसिटी. ते ह्यातनं कसं बाहेर पडायचं? कारण का लोकांना कळतच नाही की तो चष्मा काढायचा कसा आणि कोणत्या पॉइंटला काढायचा, किंवा नाही आता काढता नाही येते तर तोडायचं. हो हो, कारण तू म्हणतोस ते बरोबर आहे. जिथं सपोज मी आणि माय पार्टनर, आता मी काहीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं आणि ते उघडीस आलं. उघडीस आल्यावर माझ्या घरच्यांना माहिती आहे, त्याच्या घरच्यांना माहिती आहे, फ्रेंड्समध्ये माहिती आहे, ऑफिसमध्ये माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. जिथं गेलं की असं खुसफुस खुसफुस होतं आहे. अँड ऑल दिस इज सो व्हेरी एम्बॅरेसिंग. आता आय नो ट्रोल होतो मला नेहमी, काय मॅडम तुम्ही जो चिटिंग करता त्याच्या बाजूने बोलते. तर मी त्याच्या बाजूने नाही बोलत आहे, हे लक्षात घ्या हो. तुम्हाला आहे रे तेवढा कंट्रोल, तुम्हाला आहे तेवढे इमोशन्सवर कंट्रोल. आणि नाही तुम्हाला कुठे अट्रॅक्शन झालं, नाही तुम्ही खूप डेडिकेटेडली एका व्यक्तीवर प्रेम केलं, रिअली अप्रिशिएबल. पण एखाद्याकडनं झाली रे चूक, मग आता त्याला काय फाशी द्यायची आहे? आणि वर्बल, ते नजरेनी, ते त्या बिहेवियरनी. म्हणजे माझ्याकडे केस होती, त्या वाईफनी केला होता अफेअर आणि त्या नवऱ्यानी लेट गो करून, आणि ठीक आहे बाबा. आणि इट वॉज प्युअर फिजिकल इन्फिडिलिटी, इट वॉज झिरो इमोशनल इन्फिडिलिटी. आणि तिला आणि लव्ह मॅरेज होतं, इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं. म्हणजे त्या मुलीनं घरून वाद करून लग्न केलेलं होतं. देन शी हॅड अ फिजिकल इन्फिडिलिटी विथ द पार्टनर ऑफ हर हजबंड, कंपनीचा पार्टनर. आणि मग ते पकडलं गेलं आणि खूप भाऊ झाला. पण हजबंड वॉज लाईक आय वॉन्ट टू कंटिन्यू द मॅरेज. ना वेन कंटिन्यू द मॅरेज, तर ते असं होतं त्यांच्या घरात, बाई जरी बदलली कामावाली तर त्या मदर इन लॉ बसणार आणि सांगणार, आमच्या सुनेने असं केलं होतं, तुम्हाला बाहेरून कळलं तर कळलं, पण आम्हीच तुम्हाला सांगतो. सून तिथंच बसलेली. हां. अँड ये हर रोज का डिस्कशन. मग आता काय करायचं, तर त्यांनी वर खाली घर करून घेतलं, की चल मी तुझ्यासाठी, नवरा म्हणतो की मी वर घर करतो, तू आणि मी वर राहू, खाली दिवसभर करत जा, रात्री मग वर आपली बेडरूम असेल. मग आता ही बेडरूममध्ये जेव्हा जाते तेव्हा दिवसभर हे सगळं ऐकलेलं असतं. ऑफिसमध्ये पण गेला, तो पार्टनर होता तिथे, त्यामुळे तिथे त्याच नजरा. आता तो जेव्हा जवळ जातो तिच्या सेक्स करायला, तर तिला बिलकुल इंटरकोर्स, म्हणजे तिला खूप पेनफुल इंटरकोर्स होत होता त्याच्यासोबत. मग त्यांनी सेशन माझ्याकडे ह्यासाठी बुक केलं होतं की हिला काहीतरी ॲनॉटॉमिकल प्रॉब्लेम आहे असं तुम्ही सांगा मला, म्हणजे त्या हजबंडचं म्हणणं होतं. आणि कारण ड्युरिंग द ॲक्ट ऑफ सेक्स हा तिला त्रास व्हायचा, तिला दुखायचं, कारण ती मानसिकरित्या त्या सगळ्या ट्रोमातनं निघालेलीच नाही आहे. हजबंडचं असं म्हणणं असायचं, मी केलं ना माफ, मी सगळं मान्य केलं ना, माझ्या घरच्यांचं बोलणं तू इग्नोर कर, आता आपण चांगलं सेक्स करू. दिस इज नॉट हाऊ यू डू सेक्स अँड दिस इज नॉट हाऊ शी विल बी रेडी टू डू सेक्स विथ यू. आणि मग त्याला ते इगो हटवायचा. त्या माणसासोबत तर तू सेक्स केला होता, मग माझ्यासोबत का नाही जमत आहे? आणि इन माय सेशन आय हॅड टू टेल हिम की तुम्ही चेक करा ना, की तिला ॲनॉटॉमिकल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ती इमोशनली त्याच्यातनं बाहेरच पडलेली नाही आहे. आणि यू आर हरॅसिंग हर लाईक एनिथिंग बाय टेस्टिंग की वेदर यू आर अलाउइंग द इंटरकोर्स ऑर नॉट. कारण मग हे इनडायरेक्ट शिक्षा आहे की नाही हो? हे इनडायरेक्ट म्हणजे आम्ही माफ केलं तर किती तो भाऊ किसने बोला भाई माफ करते, मत करो माफ,
बाहर निकल जाओ, लेकिन माफ़ करके ना जताने का नहीं फिर। माफ़ करके अगर तुम जता रहे और इनडायरेक्ट पनिशमेंट्स दे रहे, तर मी म्हणेन त्या चीटरपेक्षा ना मग मग तुम्ही तुमची लायकी दाखवताय. क्योंकि आपके साथ नाइंसाफ़ी हुई है, पर नाइंसाफ़ी को ग्रेसफुली कैसे डील करने का, त्याच्यात पण ग्रेस असतो. तुमच्यासोबत नाइंसाफ़ी झाली म्हणून तुम्ही समोरच्याला मारपीट करणार आहे, देन यू डिझर्व दॅट नाइंसाफ़ी. पण असं बोललं की चालत नाही रे बाहेर. आता इथे ह्या सिनारिओमध्ये कोणी काय म्हणणार, विक्टिम तर नवरा होता, बायकोची चूक होती. हो ना, बायकोची चूक होती, पण तू घेतलंस ना आता तिला जवळ, मग शून्यातनं प्रेम करायची एबिलिटी आधी निर्माण करावी लागणार आहे तुला. हो. आणि समजा बाय एनी चान्स नाही होते प्रेम परत, दॅट टू वी नीड टू एक्सेप्ट. ज्या व्यक्तीवर टोकाचं प्रेम होतं, खूप टोकाचं प्रेम होतं, त्या व्यक्तीवर शून्य प्रेम असण्याची परिस्थिती येऊ शकते. हे एक्सेप्ट करावं लागतं. लोक विचारतात मला, कालपर्यंत ज्या व्यक्तीची मी सर्वस्व होते, असं कसं एका क्षणात बदललं? बदलतं. यू कांट क्वेश्चन, यू डो हॅव नो लॉजिकल पण आन्सर्स. मला जेन्युइनली हा प्रश्न एका क्षणात बदलतं का हे? कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी Actually, घडत जातात. point आहे. म्हणजे असं नाही ना होत की अचानक तिथे ओल आली आणि अचानक तिथे काय म्हणतात शेवाळ आला आणि पाय घसरलाय. ते घडत गेलं ना, काहीतरी कुठेतरी त्याचा बेस घडत गेलेला आहे. आणि तेव्हा तुम्ही काय करत होता? किती इग्नोर मारलं मग तुम्ही? असं तुम्हाला दिसत नव्हतं का? म्हणजे तुम्ही एक असतं बघ 100% विश्वासघात झाला, हम्म, ते पण होतं. म्हणजे भनक पण नाही लागत हम्म. आणि खरंच ती व्यक्ती फुल ट्रस्ट करते आणि फुल प्रेम करते. आणि कधी झालं, वो पिक्चर नाही था की अरे बाजीराव मस्तानी में, तो तर एका जंगवर गेलेला असतं, तिथे ती मस्तानी भेटते आणि मग तो प्रेमात पडतो. त्याच्या एक्झिस्टिंग वाईफमध्ये म्हणजे काशीबाईच्या त्याच्या नात्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, पण विश्वासघात होतो. असे सिनारिओज 1 in 100 असतं. पण बाकी जसं शार्दूल म्हणते ना, होत 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 गेलं. मग तुम्ही नॉन व्हर्बली पाहिलं का बॉडी लँग्वेज आपल्या पार्टनरची? त्याच्या टोनमधला फरक ऐकला होता का? त्याच्या डोळ्यातले भाव बदलतात, त्याच्या स्पर्शात बदल आला, तुमच्यात अंतर वाढत गेलं. हे तुम्ही इग्नोर करत नज़रअंदाज जब होता है ना रिश्ता, नज़रअंदाज करना रिश्ते में मेरे हिसाब से सबसे बड़ा चीटिंग. नज़रअंदाज नहीं करो आप आपके पार्टनर के इमोशन्स को, उसके एक्झिस्टन्स को रे. केवढे लोक असतात, बाजू बसलेलं असतं पार्टनर, पण तुम्हाला त्याचा एक्झिस्टन्स पण फील होत नसतं. आणि एका छताखाली राहतात रे. नवरा बायकोंच्या नात्यामध्ये तर हे इतकं आम आहे ना, की त्या बायकोनी महिन्याभरानंतर एखादी छान साडी नेसली असेल, पण नवऱ्याला ती नोटीससुद्धा होत नाही. किंवा बायकोंचं पण, की नवऱ्याचा एक पर्टिक्युलर रुटीन होतं, पण एखाद्या दिवशी त्या नवऱ्याने आउट ऑफ द वे जाऊन फोन केला, मध्येच विचारलं, काय गास तू जेवलीस का? काय स्वयंपाक केला होता? तुझ्या ऑफिसला काय झालं? त्यांनी काहीतरी एफर्ट टाकले त्या दिवशी, काहीतरी केलं, पण डिड शी नोटीस इट? अननोटिस्ड जाणं जेस्चर्स इज चिटिंग. त्याच्यात एक फेमस रील आहे, आय एम शुअर सगळ्यांनी बघितली असेल ती. एक आय गेस अमेरिकन रील आहे की ज्याच्यात असा थोडासा रेड लाईट एरिया दाखवला आहे, कॉलगर्ल उभ्या असतात आणि गाडी येते आणि नवरा काच खाली करतो, पुरुष असतो तो, रडत रडत $500 देतो, असं काहीतरी करतो आणि तो म्हणतो की तो फक्त व्हॅलिडेशन मागत असतो, बाकी काही नाही. आणि ती म्हणते पटपट, काय व्हॅलिडेशन हवं आहे तुला? हां, आज तू खूप छान वागलास. येस, ती व्हॅलिडेशन म्हणते, हा चल पुढे, चला नेक्स्ट कार. लिटरली हे ह्यासाठीच. हो ना रे, पाहिजेत रे जेस्चर्स, एफर्ट्स, छोटे छोटे एफर्ट्स, त्याचं व्हॅलिडेशन, त्याचं कौतुक लागतं. आणि अशी उत्सुकता असते ना, आज मी हे केल्यावर ना माझ्या पार्टनरच्या डोळ्यात चमक येणार आहे, आणि मी काहीतरी अशी उत्साहाने हे सांगायला जाते आणि त्यांनी हां असं ऐकलं की विषय मिटतो. वो जो साइलेंस आ जाता है ना रिश्ते में, दैट इज किलिंग दैट रिलेशनशिप लाइक एनीथिंग. और फिर कोई अगर मेरी छोटी सी आवाज़ सुन रहा है और मुस्कुरा रहा है और एक स्माइली भेज रहा है व्हाट्सएप पे, गुड मॉर्निंग भेज रहा है, तो माझ्या चेहऱ्यावर चमक येते ना. लिटरली माझ्या मित्राचा ऑफिसमधला हे होता, तो सांगत होता त्याला, आणि आम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की तो घरी गेल्यावरती बायकोसाठी काहीतरी खूप छान कुक करायचा आणि हे करायचा, आणि तिचं असं होतं की
काही नाही, हे यात कमी आहे, हे त्या कमी आहे. आणि तो असं होता की मी माझा इगो बाजूला ठेवून मी आय अंडरस्टँड की तुला खूप वेळ नाही, तर मी तुझ्या आवडीचं काही ते करतो आणि तू त्याच्यात परत माझ्यावरती चिडचिड करतेस. आणि तो तेच राहिलेलं ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी घेऊन येत होता, त्या कलिगला देत होता आणि त्या कलिगला ते आवडायला लागलं. आणि तसं असं झालं की यार सेम डिश आहे ना. परसेप्शन कसं असतं. मला तो घाटातला रस्ता आठवतोय आणि तिथे साईनबोर्ड लिहिलेले असतात ना, नजर हटी दुर्घटना. परफेक्ट. हे तेच आहे ना, त्या घाटाघाटाच्या रस्त्यात तुमच्या गाडीवरती ताबा आहे की नाही हे तुम्ही खरं तर विसरता. आणि मग ते नजर चुकीने तुमची गाडी कुठे जाते हे तुम्हालाही कळत नाही आणि गाडीलाही कळत नाही. पण आता आपण याबद्दल बोलत होतो ना, की कसं बऱ्याचदा त्या चीटरला सुद्धा म्हणजे त्याला डायरेक्ट गुन्हेगाराच्या त्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आणि त्याच्याकडनं म्हणजे सतत त्याला त्याच गोष्टीवरनं बोलून दाखवलं जातं वगैरे वगैरे. याच्या उलटही एक सिनॅरिओ असतो ज्याच्यामध्ये एक पार्टनर सतत चीट करत राहतो आणि त्याच्या पार्टनरने ते समजून घ्यावं आणि ते एक्सेप्ट करावं हे गृहीत असतं. म्हणजे मी काही करतो ना, पण मी परत घरीच येतो ना. मी सगळीकडे तोंड मारीन पण मी घरीच येतो ना. मी तर लग्नातच आहे ना. मी डिवोर्स दिलाय का? मी तर घरातच आहे ना. मी पगार तर घरी देतोय ना. मी बाहेर काय करतो तुला काय करायचं. तर या टोकाला पण ज्यावेळेस जातात आणि त्या पार्टनरला फक्त अच्छा आज नवीन कोण हेच विचारण्याशिवाय काही शिल्लकच राहत नाही. त्यावेळेस काय म्हणजे जितकं वाईट ज्याने कुणी चीट ज्याच्याकडनं झालेलं आहे त्याला त्या गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करणं आहे, तसं दुसऱ्या टोकाला जाऊन त्या पार्टनरकडनं सुद्धा एक्सपेक्ट करणं की आता तू जे आहे ते मान्य कर, मी अल्टिमेटली घरी येतोय ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. ह्या सिनारिओमध्ये 2 माझे क्लायंट्स मला दिसतात. एकांचं कन्सेंट नाही, पण एकाचं तर फुल कन्सेंट आहे टू शेअर देअर स्टोरी. ते तर बोलेन मी. पण तू जे बोललास ना, युज्युअली ज्या बायका म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट हजबंड चिटिंग ऑन वाईफ. तर ज्या बायकांकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, फायनान्शियल फ्रीडम अँड सोसायटल प्रेशरचं दडपण नसणं, ह्या 3 क्वालिटीज खूप लागतात निर्णय घेण्यासाठी. सो वेन दे आर बाय चॉईस इन दॅट मॅरेज आफ्टर नोईंग ऑल दिस, ट्रस्ट मी इट इज ऑल मेस. कारण गावखेड्यातले असे बरेच केसेस होतात. माझ्याकडे एक सरपंच होता, तो माणूस, तो ओमकार कसा बसला होता मी त्या सेशनवर. डॉक्टर साहेब या, झाली चूक, बसलोय ना आता मी तुमच्यासमोर, सांगा ना हिला माफ करायला. 5 वर्षाचं लग्न आहे, केली मी एकदा चूक, चाललं ते 2 महिने आमचं अफेअर, पण मागितली ना आता माफी, आता काय, आता ही मला काहीच करू देत नाही, असा हा बोलतोय. आणि ती बायको म्हणजे अशी बसली की मॅडम ते माझं खाली खूप ड्राय असतं म्हणून मग ते मला जमत नाही. शी इज लिस्ट बॉदर्ड अबाउट त्यांनी चीट केलं की नाही केलं. तिला तो गुन्हाही नाही होता वाटत. तिला फक्त तो ॲनाटॉमिकल ड्रायनेसचा इश्यू होता. तिच्या विश्वात ना ते इतकं नॉर्मल होतं की तिला तिच्या स्वाभिमानाचं वगैरे काहीच वाटत नव्हतं. तिला हेच होतं की मी कसं ह्याला खुश करू. आणि त्याचं म्हणणं हिला ड्रायनेस आहे म्हणजे हिला काहीतरी आजार आहे आणि ही मला खुश करत नाही आणि म्हणून मी असे पावलं उचलतो. सो देअर वॉज लॅक ऑफ कम्प्लीट एज्युकेशन, लिटरसी, काहीच नाही. म्हणजे त्या स्त्रीला आपल्यासोबत अन्याय होतोय ह्याचा अवेअरनेसही नव्हता. मॅम तुम्ही आता खूप महत्त्वाचं म्हणलं की लिटरली बऱ्याचदा हे दिसून येतं की तुझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून मी बाहेर तोंड मारलं. म्हणजे इट्स नॉट मी, माझी काहीच चूक नाही आहे, मला घरी जेवायला मिळत नव्हतं म्हणून मी बाहेर जेवायला गेलो. ह्या लेवलला ते म्हणजे विक्टिम ब्लेमिंगच उलटं होतं. विक्टिमलाच ब्लेम केलं जातं की तुझ्यामुळं झालंय. आणि खूप सर्रास असं सांगितलं जातं. पण तुझ्याच त्या पहिल्या प्रश्नाला दुसरं सांगेन मी. जेंडर नाव अपोजिट वेअर द फिमेल इज चिटिंग आणि नवऱ्याला अंदाज आला होता. ओके, दिस इज टू माय व्हेरी ओल्ड केस. आणि त्या क्लायंटने मला अगदी आवर्जून सांगितलं होतं की तुम्ही अमुक तमुकवर गेला की ओमकार शार्दूलसोबत हे डिस्कस करा मॅम, मला काहीच हरकत नाही. तो ऑन अँड ऑफ सेशन का घेतो ओम, फक्त त्याला व्यक्त व्हायचं असतं. कारण त्याच्या केसमध्ये त्यांनी सगळीच कन्सेंट दिलेली आहे. सो वन्स यू गिव्ह कन्सेंट देन तर यू हॅव टू बेअर विथ द कॉन्सिक्वेन्सेस. मग ते कॉन्सिक्वेन्सेस मी कसे बेअर करू त्याच्यासाठी तो सेशनमध्ये येतो. नाव छान चाललेलं लग्न, व्यवस्थित नवरा बायकोचं लग्न, आउट ऑफ इंडिया राहत होते. त्याला शुभा आलाच की ही एका माणसाला क्लोज चालली आहे. त्यांनीच आवर्जून विचारलं पण की तुझं असं काय आहे का. तर ती बोलली की हो, थोडंफार इमोशनल अटॅचमेंट होत आहेत, कारण त्यांच्यात कम्युनिकेशन स्पेस खूप छान होती, पण बाकी काही नाही आहे.
मग त्यांनी परत विचारलं, "खरंच बाकी काही फिजिकल नाही आहे का?" तर ती बोलली, "नाही, बाकी मग आमचं काही फिजिकल नाही आहे." पण लेटर ॲज डेज वेंट अहेड, समवेअर गाडी चालवताना की काय सम थिंग्स हॅपन अँड ही गॉट टू सी थ्रू द मोबाईल की दे वर ऑल्सो फिजिकल. मग ते त्यांनी विचारलं, मग तिनं कन्फेस केलं की हो आमचं फिजिकल पण आहे आणि आम्ही पुढे गेलो आहे, पण मला कसं सांगावं हे कळलं नाही. आता एवढं होऊन पण द मॅन इज इन टू द मॅरेज, ही इज कंटिन्यूइंग द मॅरेज. कारण त्याला आणि माझ्या सेशनमध्ये बॉडी लँग्वेज वाचून कळतं की त्याला खरंच प्रेम आहे त्याच्या बायकोवर, तो फार प्रेम करतो तिला. त्याचं म्हणणं ठीक आहे, जे चाललंय ते चाललंय, पण म्हणजे मला माहीत असावं, निदान मला माहीत असावं तू कधी गेलीस, कुठे गेलीस, कशी गेलीस, मला सांगून जात जा, माझ्यापासून लपवून नको करूस, अशी याची रिक्वायरमेंट होती. हे झालं सांगायला, पण आत त्याला त्रास होत होता का? तर 100% तुटत त्याला असणार आहे. त्रास होत होता. हं. आता त्याची एक फॅन्टसी खूप वर्षाची होती क्रॉस ड्रेसिंगची. त्याला ते क्रॉस ड्रेसिंग करून आहे तो स्ट्रेट, ही इज इन टू विमेन, ही ओनली लाईक्स हिज वाईफ अँड नोबडी एल्स. त्याला एवढे ऑप्शन्स असताना त्याचं त्याच्या बायकोवर जाम प्रेम आहे. 10-11 वर्षाच्या लग्नात त्यांनी एकदा आपल्या बायकोला फक्त व्यक्त केलं की मी तसं क्रॉस ड्रेस म्हणजे कपडे घालून करू का? तर तिला ते मान्य नव्हतं आणि आपण तिला जिम्मेदार नाही ठरू शकत. मे बी शी वॉज नॉट अवेअर ऑफ की असं काही करतात. असतं बरोबर आहे. सो शी वॉज नॉट अवेअर. पण तरी तिनं कन्सेंट दिली, त्यांनी तो सेक्स केला. पण हा माझा क्लायंट बोलला की मॅम तिच्या डोळ्यात मला दिसत होतं की तिला ते असं घाणेरडं वाटलं आणि मी त्यानंतर परत कधीच केलं नाही. आता मी म्हटलं नाव वाय आर यू अलाविंग देम टू हॅव. आणि आता ते भारतात आलेत. भारतात आल्यावर पण अधेमध्ये ती वाईफ त्याला जाऊन भेटते आणि ही इज ओके. तर मला खूप खोदून विचारावं लागतं. तर ह्याचं म्हणणं मॅम, मी जेव्हा त्यांची चॅट वगैरे वाचतो, ते जे मला ऐकायचं असतं माझ्या बायकोकडनं, ते सगळं ती त्याला जे व्यक्त करते, तेच वाचून मला अराउजल होतं आणि मला छान वाटतं. आता हे ऐकताना ओम, हे खूप असं वेगळं वाटतं ना, हे असं कॉमन मॅरेजेसमध्ये हं. असं होत नसतं. पण तो माणूस माझ्यासमोर डोळ्यात पाणी आणून सांगत होता की कधी-कधी मॅडम ते मला जेव्हा ॲक्सेस होत नाही, म्हणजे मला असं आहे की माझ्या वाट्याचं जे प्रेम होतं, ते ती कुणाला तरी करते आहे. माझी एकच अपेक्षा आहे, तिनं घरी येऊन माझ्यावर प्रेम करावं आणि कन्सेन्शुअली होतं. पण त्याला तिथे पण त्याला पाहिजे तसं प्रेम मिळत होतं का शार्दूल? तर नव्हतं मिळत. तो सॅक्रिफाईसच्या एपिटोमवर होता आणि प्रॉपर सॅक्रिफाईसच्या एपिटोमवर होता. हां, पण एव्हरी बिहेवियर इज अ पॉझिटिव्ह इंटेन्शन. त्याला त्याच्यातनं थोडं जे मिळायचं ना, ते हेच होतं की त्यांची चॅट बघा किंवा ती त्याच्याशी हं. कशी बोलते, ते वाचून त्याला छान वाटणार आणि ते तसंच कंटिन्यू करत राहणार. कारण तो लहानाचा मोठा फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी करायचं. कारण आय हॅड टू गो बॅक टू हिज पॅरेंटल हिस्ट्री. त्याचं म्हणणं होतं, मॅडम प्रोव्हाईड केलं म्हणजे प्रेम, ही त्याची परिभाषा होती. तो ती परिभाषा बदलायला तयार नाही आहे. इफ आय एम प्रोव्हाइडिंग माय वाईफ, आय एम लव्हिंग हर. दॅट्स इट. वेळेस वाईफ वॉन्टेड समथिंग एल्स. त्यामुळे वाईफ कसूरवार की तो कसूरवार. इनफॅक्ट त्या वाईफचा तो बॉयफ्रेंडनी सुद्धा माझ्याकडे सेशन घेतलेलं आहे. सो ऑल दिस इज गोईंग इन इकोलॉजी. पण इकोलॉजी कुणासाठी? त्यांच्यासाठी. ह्याच्यासाठी आहे का? नाही आहे. पण मग हा आता विक्टिम झाला का? हा विक्टिम झाला का हे कमेंट्समध्ये लोकांनी टाकावं. ह्याचं हे कॉन्शियस डिसिजन आहे ना. ह्याला काय कोणी बळजबरीने केलेली, ह्याला ह्या लग्नातनं बाहेर पडता येतं. बट वेन यू नो एव्हरीथिंग, वेन यू चूज टू बी इन दॅट मॅरेज, यू हॅव टू बेअर विथ द कॉन्सिक्वेन्सेस. आणि अशी लग्न ओम एवढे आहेत विचारू नकोस. माझ्याकडे सेशन्समध्ये लग्नातले कपल्स खूप कमी येतात. कारण तिथं त्यांनी सगळं स्वीकारलेलं आहे. लग्नाच्या बाहेर जे लपून छपून चालतं, तिथले प्रॉब्लेम्स कसे डील करायचे, ह्याच्यासाठी जास्त सेशन्स बुक होतात. कारण खरं प्रेम इथे आहे. अनफॉर्च्युनेटली. आत्ताचाच याच्याच कॉन्व्हर्सेशन मधला एक जो महत्वाचा मुद्दा होता ना, की तिने काही केलं तरी चालेल, पण मला सांगितलं पाहिजे. तर पार्टनरला म्हणजे आता आम्ही गेल्याच आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये पण याच पद्धतीची एक डिबेट चालू होतं, एक चर्चा चालू होती आणि आमचीच एक मैत्रीण आहे, तिचं असं म्हणणं होतं की माझ्या पार्टनरने इतर कोणासोबत जाऊन सेक्स केला, तो फिजिकल झाला ना तर तो चालेल, पण मला त्याने सांगितलं पाहिजे. तर हे माहीत असणं एकतर ही म्हणजे खोटारडेपणाचं आहे. म्हणजे चीटिंग म्हणजे काय, तर प्रायमरीली खोटारडेपणा आहे. तुम्ही खोटं बोलताय आणि खोटं वागताय तुमच्या पार्टनरसोबत. मग ते तुम्ही इमोशनली वागा, मग ते फिजिकली वागा, मग ते इंटेलेक्च्युअली वागा. जे काही करताय तुम्ही खोटं वागताय तुमच्या पार्टनरसोबत, त्याला आपण चीटिंग म्हणतोय. याच्या पलीकडे जाऊन मी हे खोटं वागलो हे पार्टनरला सांगणं आणि ते
त्याच्यात कम्फर्ट मानणं, की ना माझ्या पार्टनरला तर माहिती आहे ना, की मी हे केलंय किंवा मी सांगितलं म्हणजे मी प्रायश्चित्त केलं. हे जे त्यातनं होतं, तर ते कितपत योग्य म्हणजे ती प्रोसेस वाटते ना लोकांना, की मी एकदा माझ्या पार्टनरला सांगितलं, की झालं आणि मग मी मे बी कंटिन्यू करीन किंवा मी करणारही नाही किंवा मी एकदा सांगितले, मग नंतर 2-3 वेळेस न सांगता करीन आणि पण एकदा तर सांगितलं होतं ना, तर हे खूप आणखीन वाढत नाही जात का? तर सांगितल्याने त्या क्राईमचा लेवल कमी होतो का? म्हणजे मला हो, जेन्युइनली इन हो. शॉर्ट हो. हां. ह्या प्रश्नाच्या उत्तरात मला असं म्हणायचं आहे, सांगितलं तुम्ही. सपोज ही अँड मी, वी आर पार्टनर्स. आता मी ह्याला माझा काहीतरी झोल येऊन सांगितला आणि ही डिडंट रिॲक्ट व्हर्बली. हं. ओके. हा काहीच नाही बोलला. हा शांत बसला. माझं काम काय झालं? मी सांगितलं बाबा. ही डिडंट रिॲक्ट व्हर्बली. बट जर माझं ह्याचं नातं 4-5 वर्ष जुनं होतं, तर त्यांनी ती इन्फॉर्मेशन कशी प्रोसेस केली, हे मला कळतंय की नाही कळतंय? इज ही इवन इन द झोन टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन? त्याला ते त्याच्यावर रिस्पॉन्ड करता येत नाही म्हणून तो रिस्पॉन्ड नाही करत आहे का? किंवा त्याला माहीतच नाही आता मी काय नक्की करू किंवा काय रिस्पॉन्ड केलं की ही माझ्याकडनं निघून जाईल का? तर तो त्या ट्रोमामध्ये गेला का? हे सगळे इमोशन्स मी ॲज अ ह्युमन बीइंग एक्नॉलेज तरी करणार की मी माझं क्राईम करायला फ्री झाले. बरोबर. मग तुम्ही माणसं नाही ना रे. हम्म. मग तुम्ही माणसं नाही. सांगितलं आणि वाटेल ते मी करणार. दिस इज नॉट ह्युमॅनिटी. Yeah. दिस इज नॉट ह्युमॅनिटी. दिस आर नॉट रिलेशनशिप्स. दिस इज नॉट लव्ह. दिस इज यू आर लीगली इन टू सम गुड रिलेशनशिप अँड एन्जॉईंग युअर ओन फ्रीडम. कारण तुम्हाला माहीत आहे तुमच्या पार्टनरचं वीकनेस. हं. त्याला रिस्पॉन्ड नाही करतायत, त्याला ॲक्शन नाही घेत आहेत, त्याला काही बोलता नाही येत. तो घाबरतो बिचारा. त्याला नाही जमत असेल. प्रत्येकाला नाही रिस्पॉन्ड करता येतो. काही काही लोक नंब होऊन जातात, शांत होऊन जातात, काहीच त्यांना बोलता येत नाही आणि मग त्यांना माहीतच नसतं काय बोलायचं की नाही बोलायचं, याच्यावर रिॲक्ट करायचं की नाही करायचं. वर्षानुवर्ष ते गप्प राहतात आणि त्या दुसऱ्या पार्टनरला मुभा मिळते. हो. मग तो जनावर कधी बनून जातो त्यालाही नाही कळत. पण दिस आर नॉट रिलेशन्स. हो. दिस आर हो. नॉट. कारण हा प्रश्न तिथूनच येतो म्हणजे मध्यंतरीनं मला म्हणजे कोणीतरी होते ज्यांचा फेसबुकवर असा भला मोठा मेसेज आला होता. त्यांच्या मेसेजमध्ये एक्झॅक्टली हे होतं की आमचं इतके वर्ष लग्न झालेलं आहे, माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे, गेले काही वर्ष आहे, पण तो मला सगळं सांगून करतो, मला सगळं माहिती आहे, पण त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. तर आता मला कळत नाहीये की आता मला तर माझ्या सहमती नाही ना ते, म्हणजे सहमतीपेक्षा मला माहिती आहे ना ते. माहीत असणं इज नॉट सहमती. हो. माहीत असणं इज इन्फॉर्मेशन. हो. माहीत असलं म्हणजे सहमती दिली आणि सायलेन्स इज ऑल्सो नॉट सहमती. सो लॅक ऑफ करेज आहे ना तिथे. हं. लॅक ऑफ हं. करेज आणि तो करेज Consequence त्याच्याही accept असणार. करण्याची- हो म्हणजे हो. ते तोडायचं किंवा हे करायचं हो. कॉन्सिक्वेन्स ऍक्सेप्ट करायची तेवढी हो, ताकद नाहीये नाही ना. कारण आपल्याकडे लग्नाच्या बाहेर पडणं इज बिग डील. खूप लोकांना उत्तर द्यावं लागतं. हो. त्यापेक्षा हे दडलेलं गुपित आहे ना. हे स्लो डेथ परवडली. हो. हो. सो अगेन आय से ना, इट्स ऑलवेज अ वेल इन्फॉर्म्ड कॉन्शियस डिसीजन. चीटिंग करने वाला और जिसके साथ चीटिंग हो रहा है, बोथ आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर इट. एव्हरी पर्सन. आता समजा मी इथं बसले, सडनली हा माझ्याशी काहीतरी वावगं बोलला, तर आता ये लाइव चल रहा है, फिर लोग क्या सोचेंगे, ये फट से आता है थॉट और मैं फिर भी कंटिन्यू. दूसरा मैं इसको उठाई और मैं निकल गई. बोथ ऑफ द थिंग्स विल हॅव कॉन्सिक्वेन्स. माझ्याकडे कशाचं करेज आहे? हम्म. माझ्याकडे कशाचं करायचे? फायनान्शियल फ्रीडम आहे का? इंटेलेक्च्युअल एबिलिटी आहे हो. का? सपोर्ट सिस्टम आहे का? खूप मॅटर करतं रे. मी ना या एपिसोडचा रिसर्च करायला मी काही गोष्टी वाचत होतो. म्हणजे आलेले क्वेश्चन्स, मेल्स असतील, फेसबुकवरती काही अनॉनिमस ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सवरती मी, कारण हे सगळ्या फॅन्टसीजबद्दल बऱ्याचशा ठिकाणी लिहिलं जातं. सो त्याच्यात एक मेसेज मला खूप इंटरेस्टिंग स्ट्रायकिंगली आत्ता आठवतं याबद्दल बोलायला, की त्या माणसाचं म्हणणं होतं की माझ्या काही फॅन्टसीज आहेत ज्या मी माझ्या बायकोला सांगितलं तर तिला त्या मान्य नाहीत आणि मला तिच्याबद्दल अजिबात चीट नाही करायचं, पण मला त्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्या मी बाहेर जाऊन केल्या तर योग्य आहे. ती चिटिंग म्हणायचं का? कारण मला तिला हट तर नाही करायचं आहे, पण माझी नीड तर आहे ती. तर हे काय करावं असा त्याचा प्रश्न होता. मला झालं की आपण हा विचारला पाहिजे प्रश्न. इफ यू इन मॅरेज यू नीड अ कन्सेंट. इन अ मॅरेज विदाउट कन्सेंट, in a relationship I would say, in a committed relationship. So before going into commitment, what stopped you from sharing the fantasies? कमिटमेंट मध्ये जाण्याआधी, म्हणून तर आम्ही बोलतो सेक्स करू नका लग्नाआधी, पण सेक्सबद्दल मला काय छान वाटतं, तुला काय आवडतं, मला काय नाही आवडत सेक्समध्ये, मला ना हे एक्सपेरिमेंट करायचं आहे, मला चंद्रावर जाऊन सेक्स करायचं आहे,
निदान मी असं बोललं तरी पाहिजे पार्टनरला. मे बी तर पुढे जाऊन पण लक्षात नाही येईल. करणार आहे, हम्म. पण मला माहीत पाहिजे सेक्सची माझ्या मेंदूतली व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, शाब्दिक रिप्रेझेंटेशन, स्पर्शाचं मला काय काय आवडतं, मला काय नाही आवडत. मे बी ते पुढे बदलेल, पण हा. एखादी फॅन्टसी नंतर पण येऊ शकते. पण इफ यू आर इन अ कमिटेड रिलेशनशिप, यू एक्सप्रेस इट ग्रेसफुली. इफ द पर्सन सेज नो, तर नातं महत्त्वाचं का फॅन्टसी महत्त्वाची? यू नीड टू चेक. कारण तेवढी तरी हे खूप महत्वाचं आहे की match नातं महत्वाचं का तो पर्टिक्युलर प्लेजर हां. तुम्हाला जे हवं आहे ते त्याचे महत्वाचं. रिप्लेसमेंट शोधू शकतो आपण. आपण ब्रेन इज अ मशीन बॉस, सो वी कॅन हॅव अल्टरनेटिव्ह ना. पण मग नातं सॅक्रिफाईस करायचं ठरवताय, देन यू कॅन डू दॅट ऑल्सो, बट दॅट हॅज कॉन्सिक्वेन्स. सगळंच नाही ना मिळणार. आता आणि तुम्ही बऱ्याच केसेस हाताळता, वेगवेगळ्या कपलसोबत, जोडप्यांसोबत काम करता. इमोशनल चिटिंग तर आहेच आहे, म्हणजे तो कदाचित त्यातल्या त्यात थोडा अशा लोकांचा मुद्दा असू शकतो जे खरंच त्या नात्यामध्ये कोंडलेपणा त्यांना वाटतो आहे वगैरे वगैरे. पण आपल्याकडे तरी सुद्धा रिलेशनशिप आणि चीटिंग म्हटलं की फिजिकल चीटिंग हा प्रायमरी मुद्दा येतो. तर फिजिकल म्हणजे सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन, म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडमध्ये खुश नाही आहात, तुमची सेक्स लाईफ चांगली नाही आहे, हे कारण किती मोठं असतं त्यांनी बाहेर चीटिंग करण्यासाठीचं? आहे ना रे, वन ऑफ द मेजर रिझन. I'll not say it's the only reason, हम्म. but it is one of the major reason. Especially in my couple coaching cases, females who are not satisfied त्यांच्या हजबंड्सपासनं, त्यात तर हमखास ते इमोशनल त्यांना त्यांचा नवरा खूप आवडतो. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं आमचा नवरा म्हणजे पती परमेश्वर आहे आणि इज अन हजबंड मटेरियल, पण सेक्शुअली आम्ही सॅटिस्फाय होत नाही. आणि मग फक्त सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी पुरता भरपूर म्हणजे सर्रास होतं. ह्याच्यात मूळ कारण मी सांगेन माहीत नसणंच असतं. कारण काय होतं माहिती ओम, एखाद्यासोबत पेनिट्रेटिव्ह सेक्सची सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी इतकी भारी जमते की त्या पेनिट्रेटिव्ह सेक्समधनं सुख मिळतं आहे. एखाद्याचे फेरोमेन्स, एखाद्याच्या घामाचा, परफ्यूमचा वास, किंवा त्याचं त्या शरीराचं वजन, किंवा तो ज्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली तुमच्या बॉडीशी खेळतो आहे, मग तुम्हाला ऑर्गॅझम मिळो न मिळो, त्या सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीचं इतकं आकर्षण होतं की त्या पर्टिक्युलर फीलिंगचं ॲडिक्शन होतं. वो दिन भर चाहिए क्या मुझे, नहीं चाहिए. वो मुझे 30 ml पीना है क्या, तो 30 ml पीना है. पूरा दिन भर मुझे शराब खाने में निकालना है क्या, नहीं निकालना. मेरा घर स्वर्ग है, लेकिन मेरे घर में मेरे को 30 ml मिल रहा है क्या, नहीं मिल रहा है. अब माझं म्हणणं असतं, तुम्हाला माहीत तरी आहे का की ऑर्गॅझम काय असतं, काय केल्याने तुम्हाला छान वाटू शकतं. तुम्ही तुमच्या करंट पार्टनरला ते ट्रेन करू शकता, त्याला सांगू शकता. हां, सब कुछ करने के बाद भी आय हॅव सो मेनी केसेस जिथं हजबंड्स हॅव नॉट रिव्हील्ड देअर सेक्शुअल प्रिफरन्सेस, ऑर त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आधीपासूनच होतं, पीईचं इश्यू होतं, ऑर दे आर इन टू सम अदर जेंडर, पण करून टाकलं लग्न. अशा केसेसमध्ये लग्न टिकवायचे पण आता सेक्शुअल प्लेजर मिळत नाही, देन यू गो आउट. म्हणून म्हटलं ना रे, कुठलीही 2 केसेस पण सारख्या नसतात. आणि आपल्याकडे इतके जनरलाइज फॉर्म्युले आहेत आणि प्रत्येक जनरलाइज फॉर्म्युल्यामध्ये त्या कपलला पण फिट बसवतो. त्यामुळे चिटिंगची केस आली ना, खूप डिसेक्शन करावं लागतं. काय फाउंडेशनवर ते होतं आहे. पण टू आन्सर युअर क्वेश्चन, फिमेल्स नॉट सॅटिस्फाईड, मेल्स वॉन्ट व्हरायटीज, म्हणजे त्यांना वेगवेगळं हवं. त्यामुळे प्रत्येकाचं प्रेफरन्स वेगळं आहे. पण लग्न आम्हाला टिकवायचं आहे. तो फिजिकल नीड एक अशी येणार आहे, ती कधी कुणाची वाढेल, कधी कुणाची कमी होईल. आज मला असं पाहिजे, उद्या मला तसं पाहिजे. पण माणसं आहोत, त्यामुळे ती फिजिकल नीड असतेच. ती पूर्ण करता आली पाहिजे आपल्या करंट नात्यामध्ये. त्या नात्यामध्ये तशी कम्पॅटेबिलिटी लागते. ती जर नसली तर व्हेरी इझी टू गो आउट अँड हॅव सेक्स. आणि इट इज व्हेरी कॉमन होम नाव, अनफॉर्च्युनेटली. इट इज सो कॉमन, कारण इट इज कन्व्हिनियंट ना. तिथे रिस्पॉन्सिबिलिटी नसते. तुम अंडर वन छत नहीं रह रहे, तुम एक का बाकी कुछ नहीं करना, तुमको अच्छा जाके सेक्स करके घर आना. आणि फायदा काय, तर छान पण वाटतंय. तू छान वाटण्याचं जे फिलिंग असतं ना, ते असं मृगजळासारखं तुम्हाला ते तिकडे असं ओढत असतं. मग वन फाईन डे एदर इट कम्स आउट, और वन फाईन डे तुम्ही तृप्त झाला, अँड देन यू आर आउट ऑफ इट, अँड देन यू आर व्हेरी हॅपी. माझ्याकडे केवढे कपल्स आहेत की मॅडम, मी त्या माझ्या अफेअरवाल्या पार्टनरकडनं सेक्स करून आले ना, नवऱ्यासोबत खूप छान सेक्स होतो आणि नवराही खुश, मीही खुश. मग महिन्यातनं 2दा त्याच्याकडे सेक्स करून आले ना, मी अशी चार्ज असते
आणि नवरा तर मग जामच खुश असतो माझ्यावर. आता ह्याला काय उत्तर द्यायचं सांगून. हे असं आरामात चालतं आणि आणि कुठे ना कुठे डीप डाऊन नवऱ्याला माहीत असतं. पण कशाला ना, क्योंकि अच्छा चल रहा है सब. मग त्यांच्या लग्नातला स्पार्क मेंटेन्ड है बिकॉज कहीं से बोर्नविटा मिल रहा है थोड़ा बहुत और एन्जॉयमेंट यहाँ पे हो रहा है. बापरे. हो, बापरेच वेगळ्याच- येते. मला खरं तर अजून एका हं. वेगळ्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे, कारण का चिटिंगमध्ये ना हे खूप ठिकाणी वाचलंय, कॉन्व्हर्सेशनमध्ये, फ्रेंड्सच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पण चेष्टेत ऐकलंय हे बऱ्याचदा, की तो पॉन बघतो, किंवा बऱ्याचदा मुलांच्या जोक्समध्ये बऱ्याचदा होतं की आपण काय बाहेर तोंड मारत नाही, आपलं फक्त एकदा वर्षातनं एकदा थायलंडला ट्रिप असते. म्हणजे जेन्युअनली इट कम्स आउट ॲज अ जोक, हे हसतच येतं, पण ह्याचं कारण आहे सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन. सो ह्याला किंवा एक्सप्लोरेशन. एक्सप्लोरेशन अगदीच. सो ह्या गोष्टींच्या बाबतीत नात्यामध्ये काय कम्युनिकेट व्हायला पाहिजे, कारण का हे चिटिंग धरायचं का नाही धरायचं हेच कळत नाही. हे इतकं ग्रे वाटतं, कारण का इथे त्या व्यक्तीला खरं तर त्या पार्टनरला चीट पण नाही करायचं आहे, हर्ट पण नाही करायचं आहे, पण तो त्यातल्या त्यात ग्रे एरिया सॅटिस्फाय करायला वापरतोय. आणि हा पॉनचा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे. म्हणजे खूप जणांमध्ये ते असं असूच शकतं ना, की पॉन बघतोय किंवा पॉन कन्झ्युम करून स्वतःला सेल्फ सॅटिस्फाय करतोय. म्हणजे त्याचा मॅस्टरबेशन सुद्धा करतो आहे. स्वतःला सेल्फ सॅटिस्फाय करतोय म्हणजे चीट करतोय. असंही काही पार्टनरचा समज Guilt असतो. आणि असतो. मग समोरच्याला गिल्ट देण्याचा प्रयत्न, की अरे मी असताना हां. तुला स्वतःला सॅटिस्फाय करण्याची गरज काय पडते. मी असताना तू करूच कसं शकतोस. खूप असतं हे. मेडिकली तो ओंकार मी दरवेळी म्हणते की सेल्फ प्लेजर सारखं काहीच नाही. सेल्फ प्लेजर करायला मला बट नॅचरल अराउजल लागणार, मला स्टिम्युलेशन लागणार. परत मुद्दा तिथंच येतो ना रे ओम, सेक्स इज व्हॅल्यू सिस्टीम, सेक्स इज बिलीफ सिस्टीम. कृती वगैरे तर ती नंतरची आहे, पण बापरे. हो, मग माझी बिलीफ सिस्टीम काय आहे ना सेक्सबद्दल. वाद बिलीफचा होतोय, वाद ते पॉन बघण्याचा, मॅस्टरबेशनचा होतच नाही. जर मला लहानाचं मोठं सांगितलं गेलंय आपल्या अवयवाला हात लावणं इज सिन, सेक्सला सिन, सेक्सला डर्टी, गंदा, अपने सुसू पॉटी धोया चलता है बट क्लिटरिस को हात लगाने का नाही. हे जर मला लहानाचं मोठं माझ्या आईने, माझ्या बाबांनी, माझ्या अगदी क्लोज लोकांनी सांगून मोठं केलं आहे. सडनली मी अशा लग्नात जाते की जिथे नवरा म्हणतो चल पॉन बघू, चल मी तुला करून देतो, किंवा तू माझा पेनिस हातात धर. इट्स अ शॉक, इट्स अ कल्चरल बिलीफ सिस्टीमवर अटॅक होतो. त्यामुळे सेक्स इज अ व्हेरी व्हेरी कोर बिलीफ सिस्टीम, आणि ते इंडिव्हिज्युअल घेऊन नाही जन्माला आहेत, तो त्या कल्चरमध्ये वाढत 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 येतं. आणि मग जेव्हा तुमचं लग्न होतं ऑर यू आर इन अ रिलेशनशिप, ज्या मुद्द्यावर कधी बोललंच गेलेलं नसतं ती डायरेक्ट आपण कृतीच करायला उतरतोय. आणि ते कृती करताना मी एखाद्या वेळी माझ्या पार्टनरला पाहिलं की तो पॉन करता करता मॅस्टरबेट करतो. लोक ट्रॉमामध्ये जातात. म्हणजे आपण खूप सहजरित्या हे बोलतो, पण ज्याला ते कल्चरमध्ये माहीतच नाही आहे त्याच्यासाठी ते पाप आहे ना. मग त्याला त्या ट्रॉमातनं बाहेर आणायला खूप वेळ लागतो. म्हणून ह्याच्यावर संवाद होणं, संवाद पण हा संवाद क्लिअर. साधायचा कसा, कारण का आय एम शुअर की हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असू शकतो की हे कळतंय की दोन वेगळ्या कल्चरमधनं येतोय, एखादी व्यक्ती खूप ओपन माइंड, आणि स्पेशली मुलांचं असं होतं की ते बॉईज हॉस्टेलमधनं येतात जिथे पॉनबद्दल नॉर्मली गप्पा मारल्या जातात, मुलींना नसती त्याची सवय. तर हे कम्युनिकेट कसं करायचं हे देन त्याला एका शब्दात प्री मॅरिटल सेक्शुअल काउन्सिलिंग और प्री रिलेशनशिप सेक्शुअल काउन्सिलिंग. सेक्स नीड टू बी डिस्कस्ड सिटिंग लाईक दिस विथ युअर पार्टनर. डोंट अज्युम त्याच्या डोक्यात काय चाललं आहे. चल आपण जाऊ, कुणासमोर बसू, आपण ह्याच्यावर बोलू. माझ्याकडे केवढे कपल्स येतात जे 10-10 वर्ष लग्नात आहेत, पण ते त्या मुद्द्याला घेऊन एखादा वाद झाला सेक्सवर ते आपसात नाही बोलत, कारण भांडणं होतात की ह्याच्यामधला सायन्स काय म्हणतं, मेडिकल सायन्स काय म्हणतं, हेल्थ वाईज काय असतं, आणि मग माझे पर्सनल बिलीफ्स काय आहेत. मग मी तो सोडायला तयार आहे का मी सोडायला नाही तयार आहे. संवाद जसा आत्ता संवाद करतोय शार्दूल, पण असाच संवाद झाला पाहिजे ना. गृहीत धरून तुम्ही जर नात्यातली कमिटमेंट देताय आणि तुमच्या मनात त्या व्यक्तीला घेऊन 100 सेक्शुअल डिझायर्स आणि तरीके असतील. एनल सेक्स, कित्येक लोकांना एनल सेक्स रिलिजियसली नाही चालत. ब्लो जॉब कित्येक लेडीजला नाही चालत. सो मेनी मेन डोंट लाईक टू गो डाऊन. सो मेनी मेन तेल की काय ते फिंगरिंग करायचं. आम्ही टॉईज म्हटलं की अरे आम्ही असताना व्हायब्रेटर काय सांगता तुम्ही पार्टनरला. मग हे बेसिक कन्व्हर्सेशन्स आहेत ना रे होम. हे न करणं इज
गॅम्बल. तुम्ही तुमचं रिलेशनशिप ॲट स्टेक टाकताय. जर तो तुम्ही व्हेज खाणार की नॉनव्हेज खाणार, मंदिरात पूजा करणार की तुम्ही मस्जिद में जाएंगे. मग तू आता मुस्लिम रहा तो वो दर्गा वाले अलग रहते हैं, नॉन दर्गा वाले अलग रहते हैं, मराठा आहे, ब्राह्मण आहे, आपण सगळं बोलतो ना. सगळं कल्चर डिस्कस करतो. लग्न कुठल्या विधीने होणार, कुठले मंत्र म्हटले जाणार, सगळं डिस्कस होतं ना. मग तिथं कधी मला कोणी विचारत नाही हे कसं डिस्कस करायचं. पण मग ज्या कृतीला घेऊन माझ्या मेंदूत काय आहे हे हे व्यक्त न होणं, यू आर तो टेकिंग रिस्क. मग पॉन इज तो वन छोटा फॅक्टर, व्हेरी स्मॉल फॅक्टर आय वुड से, बट दॅर आर सो मेनी डिफरंट फॅन्टेसीज. आता तो जे एग्जाम्पल दिलं मी, त्या माणसाची एक छोटी सी डिज़ायर किसी के लिए ट्रॉमा थी, उसके लिए डिज़ायर थी. आपका डिज़ायर किसी का ट्रॉमा हो सकता है, इसका एहसास तो रखो. यहाँ पे कोई भी विक्टिम नहीं है, लेकिन मेरी ख्वाहिश किसी के लिए गुनाह होगी तो एखाद्याला नॉनव्हेज आवडतं तो दुसऱ्यासाठी तू ट्रॉमा सांग ना रे, त्या जैन माणसाला सांग कांदा खायला. त्याचं धर्मभ्रष्ट होतंय. आणि सेक्स इज अ बिलीफ सिस्टम, सेक्स इज अ पार्ट ऑफ आयडेंटिटी. यू कांट चॅलेंज आता समबडी. पर्स्पेक्टिव्ह बदलला आता सेक्स इज अ बिलीफ सिस्टम म्हटल्यावरती. हो ना, ते काय कृती तर फक्त रिप्रोडक्शन म्हणून रे. पण तरी म्हणजे आता आपण चिटिंग बोलतोय कारण तितका महत्त्वाचा विषय आत्ताच्या काळात आहे. कारण ज्या पद्धतीनं एक्सपोजर वाढलंय, पुरुष स्त्रिया दोघेही समसमान पद्धतीनं बाहेर पडायला लागले, दोघेही कमवते झालेत, दोघेही इंडिपेंडंट होत आहेत. आणि मग आता आपल्याला आपल्याच भावनांची कदाचित थोडी जास्त जाण होतीये. आपल्याला वेगवेगळं जग कळायला लागलंय, आपल्या भावनांची जास्त उकल व्हायला लागली आहे. अशा वेळेत अशा काही घटना होणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपला पार्टनर चीट करणार आहे, चुकून कधीतरी ही चूक होणार आहे. म्हणजे हे गृहीतच धरणं पण कितपत योग्य आहे मला माहीत नाही, की माझा पार्टनर कधीतरी चीट करेलच त्याच्यासाठी मी आत्ता तयारी करून ठेवतो वगैरे. मला नाही वाटत इतक्या लांबपर्यंत जाण्याची गरज आहे. पण जर आपल्या आयुष्यात या पद्धतीचा प्रसंग आला तर काय पद्धतीनं त्याला हाताळलं पाहिजे, कसं सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे मी आणि माझ्या पार्टनरने मिळून कसं तो संवाद साधायचा आहे आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे आणि दोघांनी काय केलं पाहिजे. विक्टिमनी आणि कल्प्रिटनी पण. कारण रिकव्हरी फ्रॉम इन्फिडिलिटी, रिकव्हरी फ्रॉम चिटिंग ही प्रत्येक, कारण माझ्यासोबत काहीतरी विश्वासघात झाला. साधं एक्झाम्पल घेते. कोविड आला होता, ह्यालाही कोविड झाला, तुलाही झाला, मलाही झाला. ह्याला क्वारंटाईन करून हॉस्पिटल व्हेंटिलेटरपर्यंत गेला. तुझा मे बी 4च दिवसात बरा झाला, मला 7-8 दिवसाच्या अँटीबायोटिकवर बरा झाला. व्हायरस सेम होता, पण तिघांच्या शरीराने रिॲक्ट वेगळं केलं. त्यामुळे वेन इन्फिडिलिटी किंवा चिटिंग होते ना रे, तर रिकव्हरी जी आहे त्याच्यात ना, रिकव्हरी इज चॅलेंज फॉर सम इट इज लाईक पोच लिया और आगे बढ़ लिया. बट जनरलाइज तुम्ही सांगायचं मी माफी मागितली, आता तुम्हाला माफ कर आणि आता पुढे जायचं, तर असं प्रत्येकाला होत नाही. हर किसी का घाव कितना डीप गया है, यू कांट अज्यूम. तो जिससे गलती हुई है उसको सब्र करना पड़ेगा, उसको पेशेंस रखना पड़ेगा. उसको विक्टिम फील करने का ज़रूरत नहीं है, लेकिन उसको पेशन्स तो रखना पडेगा. समजा 10 वर्षाचं नातं होतं, 10 वर्षानंतर तुम्ही चिटिंग केली, तर निदान पुढच्या 10 वर्षाचा पेशन्स तुमच्यात असला पाहिजे. त्याला खरी माफी म्हणतात. तुमच्यात ती डेडिकेशन असलीच पाहिजे की मैं यहाँ पे खड़ा हूँ, मैं लड़खड़ाया था लेकिन अब मैं यहाँ पे खड़ा हूँ और मैं यहाँ से हिलूंगा नहीं. हे तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतं रे ओंकार. ते बोलून दाखवायच्या गोष्टी नसतात, तुमच्या बिहेवियरमध्ये ते दिसतं. हे झालं ज्यांनी गुन्हा केला आणि ज्याच्यासोबत झालं आहे. तर मी तर म्हणेन एखादा माणूस मरतं बघ, एखादा माणूस मरतं तर सडन डेथ झाली एखाद्याची, अगदी जवळ होता, यंग होता आणि अनएक्सपेक्टेड डेथ झाल्यावर जो ग्रीफ ब्रेन जसा बघतो तो शोक असतो त्या व्यक्तीला, तो शोक असतो. जैसे हड्डी टूटी अचानक, तो हड्डी टूटने के बाद भी साला 6 हफ्ते का 9 हफ्ते का प्लास्टर डालते. आप पेल्विक गडल तुटलं की 3-3 महिने दवाखान्यात ॲडमिट असतात. तो मत बोलो की सब हो जाता है. मी काय म्हणते, भीती काढायला क्षण लागतं, पण ग्रीफ जो असतो ना, ग्रीफ को कभी चैलेंज नहीं करना चाहिए. तुम नहीं डिसाइड कर सकते कि सामने वाले का ग्रीफ पीरियड कब और कैसा होगा. त्याला प्रोफेशनल हेल्प, फॅमिली सपोर्ट, फ्रेंड सपोर्ट, त्याची स्पेस, तो कधी बाहेर येईल त्याच्यातनं, दॅट यू कॅन डिसाईड. तुम्हाला जर तेवढा पेशन्स आहे ते थांबायचं तर तुम्ही थांबावा, नसेल जमत तर तुम्ही बाहेर पडावं. कारण ज्याच्यासोबत झालं आहे
तुम्ही नाही त्याला चौकटीत बसून सांगू शकत कि इतना टाइम लगता है, 5 दिन का अँटीबायोटिक, 6ठे दिन तुम अच्छे हो जाएंगे, फिर डिस्चार्ज हो जाएंगे. तसं नाही होत. मेंदू त्याला काहीतरी ब्लिडिंग होत आहे आत, लिटरली असं आपण म्हणतो ना, चुपताय अंदर, असं आतपर्यंत दुखत असतं, पोटात असा गोळा येत असतो, असं इथं घशाला अशी हे ओरड होते, येते. हां, बॉडी सडनली पाल्पिटेशन्समध्ये जाते, बी पी वर खाली होतं, काही नाही करावं असं वाटतं, बऱ्याच गोष्टी होत असतात. कारण त्या इमोशनल ट्रॉमाचा इम्पॅक्ट त्यांच्या फिजिकल एक्झिस्टन्सवर व्हायला लागतो, त्यांच्या डिसिजन मेकिंग ॲबिलिटीवर व्हायला लागतो, त्यांना त्यांच्या सेल्फ एस्टीमवर हे येतं. माझ्यात काहीतरी कमी हो. असं वाटायला आणि लागलं. हे मी एक्स्ट्रीम केसचं म्हणते, हो. पण ही एक्स्ट्रीम केस एक्झिस्ट करू शकते. बघ त्यांचं पण झालं होतं, ती किती लवकर बाहेर पडली. सो डोंट जज. आणि प्रोफेशनल हेल्प तर इट गोज अनसेड की यू नीड प्रोफेशनल हेल्प हिअर. आणि एवढं करून ओंकार बळजबरी बँडेज नाही लावावे नात्यांना, नाही लावावे. आपण माणसं आहोत, माणसांना खुदाहाफिज बोलते आना चाहिए. क्या हो बात गई है. मुझसे गलती, मैं नहीं कर सकती, मतलब मैं नहीं और रुक सकता तुम्हारी माफ़ी के लिए, तो मैं यहाँ से बाहर निकलता हूँ. दूसरे ने भी बोलना चाहिए, मेरे को समझ रहा है कि मैंने माफ़ करना चाहिए, मेरे को ये भी दिख रहा है कि तुम बदल रहे हो, लेकिन नाही मला जमत आहे आता, तर शेक हँड, सी यू अगेन लेटर. म्हणून ते ते पॉज घ्यावं. कारण तेच तेच कुरेदून 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 जर ते अजून चिखल वाढणार असेल, तर आपण आयुष्याच्या किती किमती गोष्टी मिस करणार आहोत. आणि नातं कान बी विश्व, हो. माझ्या खूप महत्वाचं आहे. विश्वातला एक भाग होता तो नाता. हो. ते नातं म्हणजे दॅट रिलेशनशिप वॉज अ पार्ट ऑफ माय लाईफ. आय हॅव अ बिग लाईफ. ओके, आय लॉस्ट दिस बॅटल, फेअर इनफ. मी विश्वास टाकला होता, माझ्यासोबत चिटिंग झालं, पण माझं विश्व नाही थांबलं इथं. माझं विश्व इथं नाही थांबलं. आय हॅव बिगर गोल्स, आय हॅव बिगर थिंग्स टू डू, आय हॅव लार्जर पर्पजेस. जेव्हा रिलेशनशिप गोल्स होतात ना, खूप प्रॉब्लेम होतात. तुम्ही आता म्हणालात ना, खूप महत्वाचं की नातं हेच विश्व. कारण का जेव्हा लोक चीटिंग होतं आणि बऱ्याचदा असं बघितलं की त्यांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात हात तोडून टाकलाय त्यांचा पाय, म्हणजे ते पूर्णपणे अंगावरती घेतात. माझ्यात काहीतरी कमी होती, माझ्यासोबत चीट झालं म्हणजे झालं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ह्या व्यक्तींनी काय पद्धतीने याच्याकडे बघितलं पाहिजे? तो हा बिलीफच बदलला आहे ना. हा बिलीफ जर एका व्यक्तीचा आहे की ह्यानी मला चीट केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, इथं काय मदत जाणार आहे? काही मदत नाही जाणार आहे. ही इमारत होती, ह्या इमारतीतला एक पार्ट ऑफ दॅट फ्लोअर इज नो मोर देअर, बट माझी फाउंडेशन आहे ना, मी परत इमारत उभी करेन ना. भूकंप येत नाहीत का पृथ्वीवर? पृथ्वीच नेचर अगेन इज अन एक्झाम्पल. अचानक अर्थक्वेक येतात, अचानक टॉर्नाडो येतात, अख्खं सिटी उद्ध्वस्त होतं, पण परत उभं राहतं ना रे. परत उभं, उस मलबे में आप कब तक रहोगे? आप उस मलबे में कब तक सड़ते रहोगे? अगर आपको उसी पार्टनर के साथ भी इमारत खड़ी करनी है, तो दोनों को मिलके मलबा हटाना पड़ेगा. और चलो यहाँ पे भूकंप आ रहा है, मैं चलो इस जगह पे नया करूँ, या नहीं मुझे तेरे साथ जम रहा है, तब भी मैं उस जगह से बाहर निकलूँगी और नई स्पेस बनाऊँगी. पण प्रोबेबली मी सांगू, बऱ्याचदा असं असतं ना, ती दुसरी स्पेस क्रिएट करायची तयारी नसते, हिंमत लागते त्याला. हिंमत लागते. कारण मग सोसायटीला उघडरित्या डिक्लेअर करावं लागतं. हाऊ टू रिस्टार्ट कसं करायचं? द वे यू स्टार्टेड दॅट. नवीन नातं म्हणजे तुम्हाला कळलंय की नाही जमत आहे हे, आपण त्या नात्यातनं बाहेर आलो. कारण बऱ्याचदा चिटिंगमधनं बाहेर आलेले लाईफ टाईमसाठी ट्रॉमाटाइज्ड असतात आणि त्यांना नवीन नात्यात पडतानाही भीती वाटते. त्यांना असं वाटतं की पुन्हा जर नवीन पार्टनरनी पण चीट केलं तर काय? कारण तो ते चष्मा नाही बदलत आहेत, ते प्रेम रिसीव्ह करायला रेडी नाही आहेत. अँड इफ यू आर नॉट रेडी टू रिसीव्ह अ लव, फॉलिंग इन लव विथ अ न्यू रिलेशनशिप इज नॉट द सोल्युशन राईट नाउ. म्हणजे अच्छा. नो, वाय ना, यू आर नॉट रेडी. आपल्याकडे काय आहे, हे नातं तुटलं ना, आता तू नवीन रिलेशनशिप बघ, म्हणजे सगळं नॉर्मल आहे. ओ बस, दॅट इज. त्या माणसाला तर काही माहिती विचार नसणार, तो कधी तुमचा काय थेरपिस्ट नाही आहे. ते प्रेम तुमचं थेरपी नाही आहे ना. दॅट प्रेम इज नॉट गोइंग टू हील यू. इफ यू आर नॉट हील्ड, यू आर नॉट हील्ड. मला इथं जखम आहे ना रे ओम, ती भरू द्या ना. ती भरण्याआधीच माउंट एव्हरेस्टवर चढायचं आहे का? सो यू नीड टू एक्सेप्ट, मी जखमी आहे आत्ता, माझ्या जखमेला इतका वेळ लागणार आहे. आय विल इन्व्हेस्ट द टाईम, आय हॅव मेनी अदर थिंग्स टू डू मीन वाईल. आणि प्रेम काय रे, होतंच परत. आणि आता आपण बोलता बोलता म्हणजे ऑलमोस्ट शेवटाकडे आलो. शेवटचा प्रश्न,
सोसायटीबद्दल बोललो आपण, की सतत सोसायटीचं प्रेशर आणि हे ते. चीटिंग किंवा या पद्धतीच्या वागणुकीकडे सेम पद्धतीनं पुरुषांकडे आणि स्त्रियांकडे नाही पाहिलं जात. म्हणजे जर पुरुषाने केलं तर बाईला तू समजून घे ना, अ, एवढंच काय तुला, आणि मग तिच्यावरती अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असते. मग तिने जर लग्नातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर ती घर मोडतीये. पण पुरुषाने केलं तर तिच्यावरतीच याचं आणून टाकलं जातं, की तू सांभाळून घे ना. तर या पद्धतीच्या काय दुतोंडी जे वागणूक आहे, जी मानसिकता आहे सोसायटीची, समाजाची, त्याच्याकडे काय पद्धतीनं बघायला पाहिजे. आणि जस्ट बिकॉज सोसायटी किंवा समाज, आजूबाजूची लोकं मला त्या पद्धतीनं बघणार आहेत, तर त्याची ओझी न वाहता मी त्यातनं बाहेर पडणं किंवा योग्य ते निर्णय माझ्या स्वतःसाठी जे योग्य आहेत ते घेणं किती महत्त्वाचं आहे. कारण अल्टिमेटली ते माझ्या निर्णय क्षमतेवरती घाला करतात. मला ज्यावेळेस सोसायटी म्हणते आहे, की तुझ्या नवऱ्याने चीट केलंय आणि तरीही तू सांभाळून घेतलं पाहिजेस, त्यावेळेस जरी मला मान्य नसलं, तरी माझ्या पोरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी, घरच्यांसाठी मला ते सांभाळून घ्यावं लागतं, जरी मला ती व्यक्ती परत-परत ती चूक करताना दिसली तरी. हो, हो, हो. हो, व्हेरी डीप क्वेश्चन. आणि सोसायटीचं तर काय बोलायचं, म्हणजे ट्रोलला सामोरं जावं लागतं. पहिलं पहिलं फाउंडेशन काय असलं पाहिजे माहिती आहे ओम? सपोज तुमच्या दोघांचं नातं होतं आणि तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि तुमच्या दोघांचं आता चिटिंगचं काहीतरी झालं. व्हॉट रोल हॅज सोसायटी टू डू इन दिस? Yeah. त्यामुळे पहिली गोष्ट तर मला खूप वाटतं, म्हणजे ना आजच्या पॉडकास्टवरनं लोकांनी घ्यावं, माझ्या आणि माझ्या नात्यामध्ये तिसरा व्यक्तीच नाही तर सोसायटीला पण येऊ नाही दिलं गेलं पाहिजे. कारण एकतर तिसरी व्यक्ती आली तर इतका लोचा झाला आहे. आता तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण सोसायटीला आधी काय दाखवायचं आहे ह्याच्यावर भार आहे. हो. म्हणजे जो गलती एक बार कर चुके हैं तुम, वही गलती बड़े पैमाने पे करने वाले Exactly. हैं. पहले तो सिर्फ एक शख्स इन्वॉल्व था. पाटीने खाल्लं होतं, आता पाटीने खात हाऊ दॅट प्रॉब्लेम सॉल्व आय डोंट नो. राहिली गोष्ट लोक बघतात कसे. तर हो, भारतात अजून पण असंच आहे. मेल्स आर सीन विथ अ डिफरंट फ्रेम, बायकांना डिफरंट फ्रेममध्ये पाहिलं जातं. पण माझ्या सेशन्सवरनं मी सांगते, त्या फ्रेमचा काही फरक पडत नाही. ते चार लोग 4 ही दिन बात करते हैं. 5वें दिन किसी को याद नहीं रहता है कि आपकी लाईफ में क्या हुआ था. कुणाला लक्षात राहत नाही. इथं कोणी इतकं महत्त्वाचं कुणासाठी नाही आहे. असतं ना तर इतका गोंधळच झाला नसता. लोकांसाठी महत्त्वाचे राहिलेले नाही आहेत ओम. इतकी लोकं अवेलेबल झालेली आहेत, आज तू नाही तो कल वो नाही तो परसो वो, अशा सोसायटीत आपण आहोत. मग चेंज स्टार्ट्स विथ मी. माझ्यासोबत काहीतरी चूक झाली, मी ठरवणार आहे मला माफ करायचं की नाही करायचं, मला ते जमतंय की नाही जमतंय, मला मदत घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. आणि मला विश्वास आहे माझ्या पार्टनरने एकदा चीट केलं आहे, आता ना मला प्रेम आहे म्हणून मी इथं राहणार आहे. और माझ्याकडे ना रिसोर्सेस नाही आहेत आत्ता ह्या घडी या नात्यातनं बाहेर पडण्याचे. मी आधी ते रिसोर्सेस जमा करेन अँड देन आय विल ग्रेसफुली मूव्ह आउट ऑफ द मॅरेज. देर कॅन बी पीसफुल डिसिजन्स. यू डोंट नीड टू टेक अँग्री डिसिजन्स. मग आता तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, मेरे केस में तो ओमकार, आय नो आय साऊंड व्हेरी बायस्ड, पण पुरुषच जास्त पीडित आहात. सोसायटी जरी पुरुषांना तो मान देते, पण तो मान मिळतो म्हणून पुरुषाला आपलं पुरुषत्व बळजबरी दाखवत राहावं लागतं. लिटरली जिथे म्हणजे फिमेल पार्टनर चीट करतात तिथे एक्झॅक्टली. तुझ्यात पुरुषत्वात कमी होती म्हणून म्हणून बाहेर- तुला हो. तुझ्या बायकोवर कंट्रोल नाही, तुला सांभाळून ठेवता नाही आली आणि ती बाहेर गेली. सेम गोज फॉर लेडीज Yeah. ऑल्सो. पण तरी लेडीजला सॉफ्ट कॉर्नर मिळतोच, पुरुषाला मिळत नाही. त्यामुळे पुरुष जास्त पीडितून त्या लग्नात कसा बसा एक्झिस्ट करत असतो. इट इज़ बेटर. रिहाई किसको बोलते? हम्म. रिहाई एग्जिस्ट करती है ना. रिश्ते में रिहाई होनी चाहिए, ग्रेसफुल रिहाई होनी चाहिए. जब तक वो नॉर्मलाइज हम नहीं करेंगे फिर वो घुटन रहेगी वहाँ पे. एक्झिट स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हो. बघा ना, कुठल्याही कंपनीत जॉईन होताना आधी एक्झिट ह्याच्यावर हो. एक्झिट तुमचं काय Exit clause लिहिलेलं असतो. एक्झिट क्लॉज असतो ना. लग्नात नसतो. मग ते लग्न चिटिंग होऊन जातं. आणि माझ्याकडे इतके प्रामाणिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत. आय एम नॉट हिअर टू प्रामाणिक एक्स्ट्रा मॅरिटल. प्रामाणिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, लाईक डीप डाऊन इंटेन्स. त्या नात्यात इतकी प्युरिटी आहे. आणि हे मी बोलताना आय नो अगेन तुम्ही काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रमोट करताय तर नाही, मी प्रेम प्रमोट करते.
मी प्रेम प्रमोट करते आणि मी करेज प्रमोट करते. प्रेम करायला धाडस लागतं. हम्म. धाडस लागतं. लग्न करायला प्रेम आणि धाडस नाही लागत. लग्न करायला एक कागद, 2 गवाह, सिग्नेचर, हो गई शादी. पण प्रेम करायला धाडस लागतं, करेज लागतं. मग त्याचं लग्नात रूपांतर करून आणि मग ते मिरवण्यात जी मजा आहे, वो जिगरा रखो ना यार. हम ये सोसाइटी के शिकार है. हमने एटलीस्ट आज पॉडकास्ट से इतना तो बदलाव लाना चाहिए ना, की खरं लग्न करू आणि खरं प्रेम करू. आणि ते लग्न समजा बाय एनी चान्स नाहीच पुढे जाऊ शकत आहे, तर ग्रेसफुली त्या लग्नातनं एकमेकांना मुक्त करू. कोर्टात खेचायची गरज नाही आहे. देर आर बिगर इश्यूज टू फाईट ऑन द वर्ल्ड. आणि मग परत एकमेकांना प्रेम करायची संधी देऊ. आणि परत कुठे मला कोणी एक्स भेटला तर मला मिठी मारता आली पाहिजे ना रे. वही प्यार है यार. अगर ये प्यार नहीं है तो आई डोंट नो व्हॉट इज लव्ह देन. काय सुंदर. हां. येस, थँक्यू सो मच. म्हणजे मला वाटतं तो एक पूर्ण आलेख आपल्याला त्या प्रेमाचा मिळाला. म्हणजे कायमच काय माणसं एकमेकांचा सहवास हवा आहे म्हणून प्रेम करतात एकमेकांवर. तर जे प्रेम आपल्याला मिळतं, जसं मिळवणं महत्त्वाचं आहे तसं ते टिकवणं पण महत्त्वाचं आहे. आणि जर ते नाही टिकवता आलं तर त्याचा फार बाऊ न करता ते सोडूनही देता यायला पाहिजे. So sweet. तर ते मला वाटतं हे सगळं Very त्याच्याच फाउंडेशनवरती तयार आहे. खूप खूप आभार तुमचे. इतका नाजूक विषय खूप सोप्या पद्धतीनं सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं आम्हाला आज उलगडून सांगितलं. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मुक्तमुखला. बरेच जण व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर असं नका करू. आपण लवकरात लवकर आता 1 मिलियनचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि मराठीतलं पहिलं पॉडकास्ट चॅनल बनायचं आहे जे 1 मिलियनपर्यंत पोचलंय. तर यासाठी तुमच्या सगळ्यांची खूप मदत लागणार आहे. आत्ता निम्माच टप्पा पूर्ण होतोय आपला, पण आपल्याला 1 मिलियनपर्यंत पोचायचं आहे पुढच्या वर्षभरात. तर प्लीज सबस्क्राईब करा. तरच आम्हाला असे सुंदर विषय आणि असे सुंदर वक्ते तुमच्यापर्यंत परत परत घेऊन येता येईल. धन्यवाद. लो बसावा.